आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर स्मृती हिंदारिया. मॅम रुबी हॉल क्लिनिकमध्ये कार्डियक सर्जन म्हणून काम करतात. मॅडमने आत्तापर्यंत 1000हून जास्त सर्जरीज केलेल्या आहेत. आता लवकरच आपण त्यांच्याशी गप्पा सुरू करूया आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊया. काय करावे, काय करू नये, सर्जरीच्या आधी काय करावे, सर्जरीनंतर काय करू नये आणि कोणाकोणाला ही सर्जरी रेकमेंडेड आहे त्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार मॅम. तर मॅम, आपण ही हार्ट सर्जरी कोणाकोणाला रेकमेंड करतो, म्हणजे कुठल्या कुठल्या डिसीजेसला आपल्याला हार्ट सर्जरी करावीच लागते? हार्टचे जे आजार असतात ते मेनली 2 प्रकाराचे असतात. एक तर जे आपण म्हणतो की ब्लॉकेज आहे हार्टमध्ये, कुठेतरी एक रक्तवाहिनी असते की जे हृदयाला रक्तपुरवठा करते, त्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. त्याला कारण बरेच असू शकतात. आणि दुसरं एक आजाराचं प्रकार असतं ते म्हणजे वॉल, जे झडप असतात हार्टमध्ये. 4 झडप असतात, ते झडप खराब होऊ शकतात, छोटे होऊ शकतात किंवा त्यात लिकेज होऊ शकतं. तर असे 2 मेन प्रकाराचे आजार आहेत की ज्याच्यासाठी सगळ्यात जास्त आपल्याला कार्डियक सर्जरी पेशंटला रेकमेंड करायला लागतं. हे सोडून बऱ्याच दुसऱ्या प्रकारचे असतात, जसे की कंजनायटल हार्ट डिसीजेस, म्हणजे बाय बर्थ काही काही डिफेक्ट्स असतात. जे लहान मुलं असतात ते जेव्हा आतमध्ये असतात, इन युट्रस असतात, त्यावेळीच त्यांना काही काही हार्ट डिफेक्ट्स डेव्हलप होतात. त्याला आपण कंजनायटल हार्ट डिसीजेस म्हणतो. बरोबर. ह्या डिसीजेसमध्ये कधी कधी सर्जरी एकदम लहानपणीच लागते, कधी कधी हे मोठे होऊन जातात, अडल्टहूडमध्ये जाऊन ह्याची सर्जरी लागते. ते सोडून बऱ्याच म्हणजे रेअर केसेस असतात, जसे हार्टमधून निघणारी एक मोठी धमनी असते की ज्याला आपण एओर्टा म्हणतो. तर ही नस काही कारणाने फाटते, ज्याला आपण डिसेक्शन म्हणतो, किंवा ही नस मोठी होऊ शकते, फुगू शकते, ज्याला आपण अन्युरिझम म्हणतो. तर ह्याचं रिपेअर हे पण एक असतं. आणि एकदम रेअर खूप म्हटलं तर असं हार्ट ट्रान्सप्लांट आजकाल, की जे आपण खूप जास्त पेशंट्सला रेकमेंड करतो आहे, की जे एकदमच टर्मिनल हार्ट फेलियरमध्ये आहे, की ज्यांना मेडिसिन्सने काहीच फरक पडत नाही, दुसरे काही सर्जिकल ऑप्शन नाही. तर शेवटचं म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट असतं. तर सगळ्यात कॉमन जे असतं, जसं मी म्हटलं, जेव्हा रक्तवाहिन्या ब्लॉक असतात, हार्टचे ब्लॉकेजेस असतात, ते 1, 2, 3, 4 किती पण असू शकतात. तर अशा पेशंट्सला आपण बायपास हे ऑपरेशन सजेस्ट करतो. बायपासमध्ये आपण काय करतो की पेशंटचे स्वतःचे बॉडीचे नसा असतात, आर्टरीज असतात की जे की हे बोनच्या मागे असतात, किंवा लेगमधले वेन्स असतात, किंवा अजून दुसरे ऑप्शन्स असतात. तर हे आर्टरीज वापरून आपण त्यांना एक नवीन रस्ता बनवतो रक्तपुरवठा सुरळीत करायला, की जे रक्तपुरवठा ब्लॉकेजेसमुळे बंद झालं आहे ते आता परत चालू होईल. ह्याला आपण बायपास म्हणतो. तर बायपासचे पण बरेच प्रकार असतात, जे मी नंतर डिटेलमध्ये सांगेल. वॉल रिप्लेसमेंट सर्जरी जी असते, जसे म्हटलं वॉलचा आजार असू शकतं, हे पण खूप कॉमन प्रोसिजर आहे. सगळ्यात कॉमन अफेक्ट होणारे वॉल लेफ्ट साईडचे वॉल असतात. एक असतं एओर्टिक वॉल आणि एक असतं मायट्रल वॉल. तर ह्या वॉल्समध्ये काही कारणाने एजमुळे किंवा इन्फेक्शनमुळे किंवा अजून भरपूर कारण असतात, त्याच्यामुळे वॉल छोटे होऊन जातात, की ज्याच्यातून जेवढं रक्त पुढे गेलं पाहिजे तेवढं जात नाही, त्याला ऑब्स्ट्रक्शन येतं किंवा खूप फोर्सने हार्टला ब्लड पंप करायला लागतं. तर ह्याला आपण स्टेनोसिस म्हणतो, मायट्रल स्टेनोसिस किंवा एओर्टिक स्टेनोसिस. तसेच दुसरे काही काही आजार असतात की ज्यात वॉलचे जे झडप असतात, की जे पडदे असतात, लिफलेट्स असतात, ते एकदम लूज होऊन जातात, किंवा हार्टचा साईज मोठा होतो, ज्याच्यामुळे ते जे झडप आहे ते जवळ येत नाही, त्याच्यामुळे लिकेज चालू होतं. त्याला आपण रिगर्जिटेशन म्हणतो. तर हे लिजन्स जे असतात, एओर्टिक रिगर्जिटेशन, मायट्रल रिगर्जिटेशन, हे वेरेच कॉम्बिनेशनमध्ये असू शकतं, एकतर सिंगल वॉल किंवा डबल वॉल. तर जर वॉल खूप जास्त खराब आहे तर ते पण आपल्याला बदली करायला लागतं. तर जसं मी म्हटलं, बायपासचं ऑपरेशन आणि वॉलचं ऑपरेशन हे 2 सगळ्यात कॉमन होणारे ऑपरेशन आहेत. आणि त्याच्यानंतर मग कंजनायटल हार्ट डिसीजेस, म्हणजे हृदयाला होल असतं, लहान मुलं असतात, होलचे पण बरेच प्रकार असतं. एक असतं एट्रियल सेप्टल डिफेक्ट, एक असतं व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. ते सोडून अजून मेजर कॉम्प्लेक्स काही काही आजार असतात की जे जन्मतः असतात लहान मुलांना. तर त्यांचं पण रिपेअरचं सर्जरी आपण म्हणतो, टोटल रिपेअर, ते पण आपण करतो. लहान मुलांमध्ये पण करतो, अडल्ट्समध्ये पण करतो. म्हणजे ह्या सगळ्या पेशंटला सर्जरी ही मस्ट असते. सर्जरी मस्ट असते. तर त्यांचे काय आजारां थोडेसे अजून इलॅबोरेट करून सांगाल का, की कोणाकोणाला सर्जरी, जसं आता तुम्ही कंजनायटल म्हणलं, तसे थोडक्यात फक्त आजारांचे नावं सांगाल का? जसं मी म्हटलं की बायपास, त्याला आपण म्हणतो इस्केमिक हार्ट डिसीज. इस्केमिक हार्ट डिसीजवाल्यांना बायपास लागतं. मग आहे जे वॉलचं प्रॉब्लेम, एओर्टिक स्टेनोसिस, मायट्रल स्टेनोसिस, किंवा एओर्टिक रिगर्जिटेशन, मायट्रल रिगर्जिटेशन, जसं ASMS, AR, असे शॉर्ट फॉर्म्स असतात. तर हे बऱ्याच कॉम्बिनेशनमध्ये असू शकतं. तर ह्याला आपल्याला वॉल रिप्लेसमेंट लागतं. काही काही सिच्युएशनमध्ये की जिथे वॉल खूप जास्त खराब नाही आहे, तिथे वॉल आपल्याला रिपेअर पण करता येतं. म्हणजे डायरेक्ट आपल्याला आर्टिफिशियल वॉल लावायची गरज नाही पडत. टेम्पररी काही वर्षांसाठी आपल्याला रिपेअर हे ऑप्शन पण पेशंटला देता येतं.
आणि तसंच राईट साईडला एक वॉल्व असतं, त्याला आपण ट्रायकस्पिड वॉल्व म्हणतो. त्याला पण लिकेज बऱ्यापैकी कॉमन असतं जेव्हा हार्ट डिसीज, मायट्रल वॉल्वमुळे हार्टचा साईज वगैरे मोठा झाला, हार्टवर प्रेशर जास्त आहे, त्याला पण आपल्याला रिपेअर करता येतं. तसंच मी म्हटलं जसं कंजेनायटल हार्ट डिसीजमध्ये तुम्ही म्हणतायत, एट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणजे हार्टचं जे वरचं पोर्शन असतं, जे मेन कप्पे असतात, तर त्यात मध्ये जे पार्टिशन असतं त्याला होल असतं, छिद्र असतं. तसंच वेंट्रिकल्स म्हणजे खालचे कप्पे की जे पूर्ण शरीराला किंवा फुफ्फुसांना रक्तपुरवठा करतात, तर त्यांच्या पार्टिशनमध्ये पण होल असतं. ते सोडून काही काही जे धमन्या आहेत, जसं एओटा आहे, पल्मनरी आर्टरी आहे, त्याचं मालफॉर्मेशन असू शकतं. वॉल छोटे असू शकतात किंवा ते धमन्या छोट्या असू शकतात. ह्याला पल्मनरी स्टेनोसिस किंवा अट्रेझिया असं पण आपण म्हणतो. टेट्रोलॉजी ऑफ फॅलर हे खूप कॉमन आजार आहे लहान मुलांचा. म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये? टेट्रोलॉजी ऑफ फॅलरमध्ये जे बाळ असतं तर त्याला एकतर छिद्र असतं सेप्टममध्ये, म्हणजे पार्टिशन आहे लेफ्ट आणि राईट साईडचं वेंट्रिकल्समध्ये, तिथे एक छिद्र असतं. ते सोडून राईट साईडचं एक वॉल्व असतं की जे फुफ्फुसांना जाणारी धमनीच्या इथे असतं. तर ते वॉल छोटे असतात, त्याला आपण पल्मनरी स्टेनोसिस म्हणतो. किंवा अट्रेझिया असू शकतं की वॉल नाहीच आहे तिथे, म्हणजे डायरेक्ट एकदम छोटं झालं आहे ते पोर्शन. आणि ते सोडून थोडंसं माल अलाइंड हार्ट असतं. माल अलाइनमेंट म्हणजे हार्टचं थोडंसं रोटेशन, जेव्हा बच्चू आत असतं, पोटात असतं, तर त्यावेळी हार्ट थोडं रोटेट होतं. रोटेट होताना ते जे पार्टिशन बरोबर जागी यायला पाहिजे तसं येत नाही, थोडंसं आडवं येतं. त्याच्यामुळे ते होल असतं, त्याच्यामुळे ते वॉल छोटं पडतं, त्याच्यामुळे मग जे राईट साईडचं हार्ट असतं ते थोडं मोठं असतं, त्याला आपण राईट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणतो. तर असे खूप सारे कंपोनेंट्स असतात, तर ते एक कॉम्प्लेक्स हार्ट डिसीज होऊन जातं. तर त्याचं पण रिपेअर आपल्याला करता येतं. तर दॅट इज अ मस्ट. म्हणजे जर टेट्रोलॉजी ऑफ फॅलर आहे तर त्या बेबीला सर्जरी लागणारच आहे असं. आणि रिस्क फॅक्टर म्हणलो आपण आता, तर ह्या सर्जरीजमध्ये रिस्क फॅक्टर काय काय असतं? बेसिकली फॉर हार्ट डिसीजेस ॲज सच, म्हणजे असं जसं इस्केमिक हार्ट डिसीज आहे किंवा जे ब्लॉकेजेस आहे, जे नसांमध्ये ब्लॉक होतं, धमन्या खराब होतात, तर त्याच्यासाठी जे रिस्क फॅक्टर्स आहे ते म्हणजे कॉमनेस्ट इज डायबिटीज. डायबिटीज इंडियामध्ये सगळीकडे, म्हणजे वर्ल्डमध्ये आपल्या डाएट हॅबिट्समुळे, लाईफस्टाईलमुळे इट्स व्हेरी कॉमन, व्हेरी प्रेव्हलंट. 2 टाईपचे डायबिटीज असतात, टाईप 1, टाईप 2. टाईप 1 इज जुवेनाईल की जे लहानपणापासूनच आहे, जेनेटिक कंपोनेंट जास्त आहे. आणि टाईप 2 इज एक्वायर्ड फॉर व्हेरियस फॅक्टर्स. ते पण फॅमिलील असू शकतं, म्हणजे मदर फादरला आहे तर मुलांमध्ये येण्याचे हाय चान्सेस असतात. तर डायबिटीज इज द कॉमनेस्ट रिस्क फॅक्टर. आणि डायबिटीज पूर्ण बॉडीला अफेक्ट करतं, नॉट जस्ट हार्ट. इट कॅन अफेक्ट वेसल्स ऑफ द ब्रेन, किडनीचे नसं जे आहेत, पायाचे नसं आहेत, हाताचे नसं आहेत, ऑल ओव्हर जेवढे पण नसा बॉडीमध्ये असतात ते सगळे डायबिटीजमुळे अफेक्ट होऊ शकतात. सेकंड मोस्ट कॉमन रिझन इज डिसलायपिडिमिया किंवा कोलेस्टेरॉल डिस्टर्बन्सेस. आजकाल ओबेसिटी खूप कॉमन आहे, किंवा प्री ओबेज आपण म्हणतो की एकदम खूप हेवी वेट पण नाही बट बॉर्डरलाईन असतात काही काही लोक. तर जे आपलं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, बऱ्यापैकी सगळे इझिली अवेलेबल आहे, रेडिली अवेलेबल आहे, कुठे जायची गरज नाही, सगळं ऑनलाईन आहे, बऱ्यापैकी काम पण आजकाल वर्क फ्रॉम होम आहे. हे जे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा लॉंग वर्किंग आवर्स जे असतात, जसं IT सेक्टरमध्ये की 12-12 तास, 14-14 तास एका जागी बसून काम करतात, तर ह्यात मग डिसलायपिडेमिया किंवा कोलेस्टेरॉल वाढणे, अनहेल्दी कोलेस्टेरॉल वाढणं, जसं LDL कोलेस्टेरॉल, VLDL, ट्रायग्लिसराईड्स, हे सगळे अनहेल्दी कोलेस्टेरॉल आहे. तर हे जर अनकंट्रोल्ड लेवलमध्ये आहे तर दिस इज अनदर रिस्क फॅक्टर. डायबिटीजमुळे पण हे कोलेस्टेरॉलचं लेवल वाढू शकतं. थर्ड म्हणजे स्मोकिंग. स्मोकिंग ऑल्सो अफेक्ट्स ऑल ऑर्गन्स ऑफ द बॉडी, बट त्यात पण आपलं हार्ट आहे किंवा जे नसा आहे, जसं पायाचे नसे आहेत, हाताचे नसे आहेत, ते सगळे अफेक्ट होतात. तर स्मोकिंगमध्ये जे निकोटीन कंपोनेंट असतं आणि जे चारकोल जे स्मोकमध्ये जनरेट होतं, तर इट्स व्हेरी हार्मफुल ॲक्च्युली. तर हे स्लो पॉयझन सारखं काम करतं. स्लो पॉयझन सारखं आहे. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स कुठलं एक सिंगल फॅक्टर नसतं, व्हेरियस फॅक्टर्स आर कंबाईंड. म्हणजे आता स्मोकर कॅन बी अ डायबेटिक, स्मोकर कॅन बी हायपरटेन्सिव्ह, स्मोकरला कोलेस्टेरॉल डिस्टर्बन्सेस पण असू शकतात. तर 2, 3, 4 असे बरेच रिस्क फॅक्टर्स असतात की जे कंबाईन होऊन ऍक्ट करतात. डायबिटीज पण आहे, स्मोकर पण आहे, किंवा ऑलरेडी हार्ट डिसीज पण आहे, स्मोकर पण आहे, असं जर असे कंबाईंड रिस्क फॅक्टर्स असू शकतात. आणि ते सोडून मग बाकीचे जेनेटिक कॉजेस बरेच आहे, जेनेटिक फॅक्टर्स ज्याच्यामुळे की आपलं वाढतं कोलेस्टेरॉल, एपोलिपोप्रोटीन ए डेफिशियन्सी वगैरे असे बरेच गोष्टी असतात. स्ट्रेसमुळे पण आजकाल खूप, स्ट्रेसमुळे तर खूप जास्त ऍक्च्युली. त्याच्यामुळे एज कमी झालंय. म्हणजे जे डिसीज आपण आधी बघायचो की 60 वर्षानंतर, 70 वर्षानंतर डायग्नोज व्हायचं, तर आता एकदम अर्ली एजमध्ये, म्हणजे काही काही पेशंट्स मी ऑपरेट केलेले ते 32 इयर ओल्ड, 29 इयर ओल्ड असे आहेत की ज्यांना खूप टाईट ब्लॉकेजेस होते. अँड नॉन स्मोकर्स, म्हणजे स्मोकिंग नाही, डायबिटीज नाही, हायपरटेन्शन नाही, काही नाही, बट ओनली द स्ट्रेस, देअर वॉज स्ट्रेस फॅक्टर. म्हणजे हे सगळे म्हणजे खूप असं, जसं मी म्हटलं, स्ट्रेसफुल जॉब्स, लॉंग आवर्स जे सिटिंग असतात, फिजिकल ॲक्टिव्हिटी बिलकुल नाही, एक्सरसाइज लेवल 0, मेंटल स्ट्रेस खूप जास्त, अशा जॉबमधले लोक आहेत. आता आपण जसं म्हणतोय की हार्ट डिसीजेस वाढले, तसं सर्जरीमध्ये
टेक्नॉलॉजीमध्ये टेक्निक्स पण खूप वाढले आहेत, की आता गोल्डन आवर जर आपण कॅच केला तर आपण पेशंटला हार्ट अटॅकपासून पण वाचवू शकतो फास्टेस्ट. तर तो आपण एमर्जन्सीमध्ये कुठली सर्जरी करत असतो, म्हणजे आता समजा गोल्डन आवरमध्ये पेशंट आला तर त्याला आपण काय हे करतो? ॲक्च्युली आता हे जे पेशंट्स एमर्जन्सीमध्ये युजली फक्त ब्लॉकेजवाले पेशंट्स असतात. जे वॉल रिप्लेसमेंटवाले पेशंट असतात ते बऱ्यापैकी इलेक्टिव्ह असतात. त्यांना माहिती असतं की प्रॉब्लेम आहे, बरेच दिवस आपण मेडिसिन त्यांना एमर्जन्सी नसते. जे एमर्जन्सीमध्ये येणारे असतात ते ब्लॉकेजवालेच असतात. तर जर सिम्पटम्स खूपच सिव्हिअर आहे एकदम, म्हणजे आपण ECG बघतो, इको बघतो, बऱ्याच गोष्टी असतात की जे आपण मॉनिटरिंगसाठी बघतो. तर अँजिओग्राफी आधी करतो, 2D इको करतो. अँजिओग्राफीमध्ये आपल्याला सापडलं की ब्लॉक आहे, सिंगल ब्लॉक जर असेल, एकच ठिकाणी असेल, प्लास्टिक करण्यासारखं असेल तर शक्यतो प्लास्टिक करतात आजकाल. म्हणजे दॅट इज द प्रेफर्ड थिंग, अर्लिएस्ट पॉसिबल. जर ब्लॉकेजेस खूप जास्त असेल किंवा खूप लॉंग सेगमेंट, म्हणजे एक छोट्या ठिकाणी नाही, पूर्णचं पूर्ण नसच खराब आहे, प्लास्टिकमध्ये कसं जे स्टेंट असतं इट इज व्हेरी शॉर्ट सेगमेंट, तर आपण खूप लॉंग स्टेंट टाकू शकत नाही. तर खूप लॉंग सेगमेंट डिसीज आहे किंवा 2पेक्षा जास्त ठिकाणी डिसीज आहे, जिथे आपण डिफरंट ठिकाणी खूप सारे स्टेंट ते पण टाकू शकत नाही, असं इट्स नॉट इंडिकेटेड. अशा सिच्युएशनमध्ये मग आपण प्रायमरीली मेडिकली पेशंटला स्टेबिलाइज करायचं ट्राय करतो. आपण कधी थ्रॉम्बोलाइज करतो. थ्रॉम्बोलाइज म्हणजे एक रक्त पातळ करायचं मेडिसिन असतं, ते पण 2-3 वेगवेगळ्या व्हरायटीचे असतात. ते आपण मेडिसिन देतो की ज्याने ते क्रायसिस टाईड ओव्हर होऊन जातं आणि पेशंट एकदा स्टेबल झालं की मग आपण त्याला बायपासला रेकमेंड करतो. बरोबर. तर आता सर्जरी जसं आपण डिस्कस करतोय, तर मला थोडक्यात सर्जरी कुठल्या कुठल्या असतात आणि त्या कशा कशा परफॉर्म करतात त्याबद्दल थोडंसं सांगाल का? जे बायपासचं जसं मी म्हटलं, बायपासचे पण बऱ्याच मेथड्स असू शकतात. ज्यावेळी हार्ट सर्जरी डेव्हलप होत होते, म्हणजे खूप आधी, 50 इयर्स अगो, 60 इयर्स अगो, तर त्यावेळी ॲक्च्युली पेशंटचं हार्ट जे होतं ते आपण पूर्णपणे बंद करायचो आणि एक हार्टलंग मशीन जसं जसं हळूहळू डेव्हलप झालं. हार्टलंग मशीन पण आता जे अवेलेबल आहे इट्स व्हेरी ॲडव्हान्स्ड अँड खूपच चांगले आहेत. पण इनिशियल फेजमध्ये तसं नव्हतं. तर ते हार्टलंग मशीनीला आपण ते हार्ट कनेक्ट करायचो, त्याला आपण म्हणतो कार्डिओपल्मनरी बायपास. आणि त्याच्यानंतर मग हार्टला अरेस्ट करून म्हणजे हार्टबीट आपण टोटली बंद करतो. त्याच्यासाठी मेडिसिन्स असतात, त्यासाठी टेक्निक असतात. त्याच्यानंतर जेव्हा हार्ट एकदा बंद पडतं, मग जे काही नस आपल्याला बायपास करायचे आहे ते मग आपण करतो. तर ही जी सर्जरी ह्याला आपण म्हणतो ऑन पंप बायपास किंवा ऑन पंप CABG. तर बऱ्याच ठिकाणी अजूनही ऑन पंप CABGच जास्त कॉमन आहे. आणि म्हणजे जसं जसं टेक्निक वाढत आहेत, जसं जसं एक्सपिरियन्स वाढतं आहे आणि इझी कसं करता येईल कार्डियक सर्जरी, ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. तसं जसं बीटिंग हार्ट सर्जरीचं जास्त आता प्रचलन चाललं आहे. तर बीटिंग हार्ट सर्जरी म्हणजे ऑफ पंप, जिथे आपण पेशंटचा हार्ट कुठल्याही मशीनीला कनेक्ट करत नाही, इट्स बीटिंग ऑन इट्स ओन. बीटिंग हार्टवरच आपण काही काही असे डिव्हायसेस यूज करतो विच आर स्टेबिलायझेशन डिव्हायसेस. ज्या पोर्शनवर आपल्याला सर्जरी करायची आहे त्या पोर्शनलाच आपण त्या डिव्हाइसने स्टेबल करू शकतो आणि मग आपण तिथे ते ग्राफ्टिंग करतो किंवा बायपास करतो. आता हे जे सर्जरीज असतात दे आर व्हेरी व्हॉट कॅन आय से व्हेरी फाईन. म्हणजे जे नसं असतात ते पण 1 मिलीमीटर, 1.5 मिलीमीटर, 2 मिलीमीटर अशा साईजचे असतात की ज्याच्यावर आपल्याला सुचर्स घ्यायचे आहेत, टाके घ्यायचे आहेत. ते टाके पण इतके थिन असतात की आपण डायरेक्ट असं बघू शकत नाही. आम्ही युजली मॅग्निफाईंग लूप्स असतात ते घालून ते सर्जरी करतो. तर जसं जसं हे टेक्निक्स डेव्हलप होत चालल्या तसं स्टेबिलायझिंग डिव्हायसेस वगैरे आहे. तर ऑफ पंप इज द प्रेफर्ड मेथड. म्हणजे बीटिंग हार्ट जे आहे ते प्रेफर्ड टेक्निक असतं, कारण त्याने हार्टलंग मशीन, कार्डिओपल्मनरी बायपास ह्याचे सगळे जे काही साईड इफेक्ट्स असतात त्याचे पण कॉम्प्लिकेशन ते सगळे अवॉइड होतात. अच्छा. ते सोडून आता हे जे सर्जरीज आहेत ते एकतर आपण मिडलाईन करू शकतो विच इज कन्व्हेन्शनल सर्जरी, कन्व्हेन्शनल और ट्रेडिशनल मिडलाईन स्टेनोटॉमी जे आपण म्हणतो. बरोबर. दॅट इज कन्व्हेन्शनल हार्ट सर्जरी. तर सेम थिंग इज ॲप्लिकेबल फॉर वॉल्स ऑल्सो. जेव्हा वॉल रिप्लेसमेंट करतो ते पण आपण मिडलाईन करतो, ते पण हार्टलंग मशीनीवर करतो, कार्डिओपल्मनरी बायपासवर करतो. पण आता न्यू टेक्निक्स जसं मी म्हणते डेव्हलप होत चाललं आहे. तर काही काही टेक्निक्स की ज्याने आपण छोट्या इन्सिजनमधून हे सर्जरी करू शकतो. तर ते जे इन्सिजन्स आहे काय म्हणतात मॅडम? त्याला आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी म्हणतो. बरोबर. तर मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरीचे पण बरेच प्रकार असतात. पण जे आता डेव्हलपिंग स्टेजमध्ये आणि जे आता बरेच सर्जन करतायत, तर त्यात युजली जे इन्सिजन असतं ते आपण मधून नाही कट करत. साईडला जे आपल्या बरकडे असतात, रिब्स असतात, रिब्सच्यामध्ये स्पेस असतात ज्याला इंटरकॉस्टल स्पेस म्हणतो. तर बायपाससाठी आपण लेफ्ट साईडला करतो जे इन्सिजन घेतो आणि वॉल रिप्लेसमेंट जर असेल तर राईट साईडला आपण करतो. तर त्याने इन्सिजन पण खूप छोटं होतं, जे हिलिंग टाईम आहे ते पण खूप फास्ट होतं, साईड इफेक्ट पण कमी होतात. फक्त एकच आहे की इट इज टेक्निकली मोर डिमांडिंग, इट रिक्वायर्स मोर टाईम, OT टाईम पण जास्त असतं अँड ऑफकोर्स एक्सपर्टीज. म्हणजे त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे आणि लर्निंग कर्व खूप स्टीप आहे. म्हणजे इनिशियल फेजला थोडं प्रॉब्लेम होतं, मग नंतर हळूहळू जसं जसं पिकअप होतं. इट्स रिअली बेनिफिशियल फॉर द पेशंट
कारण पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तर ॲक्च्युली दे नो की त्यांना हार्ट सर्जरी लागणार आहे, पण फर्स्ट क्वेश्चन हे नसतं त्यांचं की आम्हाला काय फायदा होईल. त्यांचं क्वेश्चन हे असतं की किती मोठं फाडणार, किती मोठं चेहरा असणार, किती टाके असणार. तर दॅट इज वॉट मॅटर्स टू देम मोर. म्हणजे आतमध्ये हार्टला काय झालंय ते त्यांना ॲक्च्युली तेवढं हे नसतं. सो हे जे मिनिमल इन्व्हेसिव्ह टेक्निक आहे इट्स व्हेरी बेनिफिशियल फॉर द पेशंट. कॉस्मेटिकली ऑल्सो इट्स व्हेरी गुड, स्पेशली ज्यांना आता फिमेल पेशंट्स आहे, आपल्याकडे यंग एज आहे किंवा असे चान्सेस आहे की सेकंड टाइम सर्जरी लागणार आहे, त्यांसाठी पण ऑल्सो इट्स व्हेरी बेनिफिशियल. जसं मी म्हटलं काही पेशंटला आपण वॉल रिपेअर करू शकतो. तर वॉल रिपेअर करून कधीतरी 5-6 वर्षानंतर त्याला रिप्लेसमेंट लागणारच आहे. अच्छा. तर रिपेअर जर आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह केला आहे तर सेकंड सर्जरी मिडलाईन खूप इझी होऊन जातं पेशंटसाठी. आणि मिडलाईन केलेलं असेल तर सेकंड टाइम आपण मिनिमल करू शकतो. सेकंड टाइम मिनिमल करू शकतो. बोथ थिंग्स आर पॉसिबल. डिसेक्शनमध्ये थोडंसं डिफिकल्ट जातं बट करू शकतो. इट्स पॉसिबल. आता आपण सर्जरीशी रिलेटेड गप्पा मारतोय तर त्याच्यात मला मेन प्रश्न असा विचारायचा की पेशंटला कसं कळेल की त्यांना सर्जरीची गरज आहे किंवा त्यांना हा जो आजार झालेला आहे, कुठल्या सिम्पटम्सवाल्यांना की त्यांनी डॉक्टरला जाऊन दाखवावं आणि त्यांना ही सर्जरी करावी लागणार आहे, हे असं कसं ओळखता येईल? जे पेशंट्स जसं मी म्हटलं इस्केमिक हार्ट डिसीजवाले असतात की ज्यांना नसांना ब्लॉकेज आहे, तर ते 2-3 प्रकाराने प्रेझेंट करतात. एक तर एमर्जन्सीमध्ये की म्हणजे पेशंटला एकदम क्लासिकल चेस्ट पेन होते, तो पेन इतका सिव्हिअर असतो, कन्स्ट्रिक्टिंग असतो, म्हणजे असं वाटतं की कोणतरी बाहेरून दाबते, खूप हेवी वजन आपल्यावर ठेवलेलं आहे. त्याच्यासोबत घाम वगैरे फुटू शकतं, स्वेटिंग होऊ शकते, चक्कर येऊ शकतं, गिडीनेस, आणि क्लासिकल म्हणतात की लेफ्ट आर्मला रेडिएट व्हायला पाहिजे. हे जे पेन असतं दिस इज क्लासिक अंजायना की जे हार्ट अटॅकचं पेन आपण म्हणतो. हे झालं एमर्जन्सी प्रेझेंटेशन. आता काही पेशंट्स असतात स्पेशली डायबेटिक्स, तर त्यांना असे टिपिकल सिम्पटम्स नसतात. यांचं न्यूरोलॉजिकल जे आपण बॅलन्स म्हणतो ते पण थोडं डिफरंट असतं डायबेटिक पेशंटचं. ते डोंट प्रेझेंट लाईक टिपिकल पेशंट्स. तर अशा पेशंट्समध्ये व्हेरियस सिम्पटम्स असू शकतात. आता हार्ट बर्न, म्हणजे काही पेशंट म्हणतात की आम्हाला फक्त गॅस्ट्रायटिस आहे, बाकी काहीच नाही आहे. पण ते जे हार्ट बर्न असतं इट्स फॉर इयर्स, म्हणजे मंथ्स किंवा इयर्स चालू राहतं आणि ते फक्त पॅन्डी, ओमेज किंवा अँटासिड्स आहे ते खात राहतात. पण इट इज ॲक्च्युली अंजायना, एटिपिकल अंजायना, अटिपिकल चेस्ट पेन, म्हणजे जे त्यांना हार्टला रक्तपुरवठा नाही आहे त्याच्यामुळे जे चेस्ट पेन होत आहे तर ते जसं व्हायला पाहिजे रेडिएट तसं होत नाही, पण त्यांना एपिगॅस्ट्रियममध्ये किंवा रेट्रोस्टर्नल बर्न जे आपण म्हणतो तसं होतं. जेव्हा हार्टचे नसा ब्लॉक होतात तर हार्टचं फंक्शन कमी होतं. तर जे पेशंट लवकर डायग्नोज होऊन जातात त्यांचं हार्टचं फंक्शन प्रिझर्व्ड असतं. फंक्शन म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन 60% नॉर्मल आहे. ज्या लोकांमध्ये ब्लॉक खूपच दिवस राहिलं आहे किंवा त्यांनी ट्रीटमेंट नाही घेतली किंवा डायग्नोज नाही झालं, हळूहळू हे जे हार्टचं फंक्शन असतं ते कमी होत जातं. 60चं 50, 40, 30 असं हळूहळू ग्रॅज्युअली ज्या मसल्सला रक्तपुरवठा नाही आहे ते काम करत नाही, ते डेड होत जातात. तर पंपिंग जे आहे ते कमी होत जातं. सिमिलर टू लेग्स ऑर हँड्स, जर रक्तपुरवठा नाही तर गँग्रीन होतं, तसं हार्टचे मसल्स आहे शेवटी, तर ते पण खराब होतात. तर हे जे पेशंट्स आहे यांना शक्यतोवर जे पेन आहे जसं मी म्हटलं रेट्रोस्टर्नल किंवा बॅक पेन एटिपिकल होत राहतं अँड इव्हेंच्युअली दे प्रेझेंट विथ ब्रेथलेसनेस. त्यांना दम जास्त लागतं, म्हणजे ह्या पेशंटला पेन तेवढं क्रिटिकल नसतं बट दम लागतं किंवा झोपल्यावर एकदम सडनली दम लागतं किंवा थोडे पाऊल चालल्यावर दम लागतं. ठीक आहे, ब्रेथलेसनेस ऑन एक्झर्शन आपण म्हणतो. हे जे सिम्पटम आहे, आता जेव्हा हार्टचं पंपिंग कमी होतं तर हार्टवर प्रेशर असतं, त्याच्यामुळे लंग्सवर प्रेशर वाढतं किंवा जेव्हा पेशंट चालायला लागतं तेव्हा जसं रक्तपुरवठा वाढायला पाहिजे म्हणजे पूर्ण बॉडीला, पूर्ण लंग्सला वगैरे तसं वाढत नाही, म्हणून त्यांना मग ते ब्रेथलेसनेस वाढतं. तर ब्रेथलेसनेस, चेस्ट पेन, हे रेट्रोस्टर्नल बर्निंग हे खूप कॉमन सिम्पटम्स आहे इस्केमिक हार्ट डिसीजचे. हो, आणि डायबिटीज असेल तर तुम्ही दर 6 महिन्यांनी हार्ट चेकअप करायलाच पाहिजे. येस, व्हेरी रिकमेंड की 2D को ट्रेडमिल टेस्ट, ECG आणि बेसिक आपलं जे लिपिड प्रोफाईल आणि डायबिटीजसाठी ब्लड टेस्ट असतात ते 6 मंथली करायलाच पाहिजे. आणि ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे की ज्यांचे पेरेंट्स, काका, मामा, चाचा कोणी पण म्हणजे फॅमिली साईडला ज्यांना हिस्ट्री आहे तर दे शुड ऑल्सो स्टार्ट अर्ली. 35 year old पासूनच आपण सगळ्यांनी टेस्ट करायला पाहिजे, तर त्यात तुम्हाला कळेल की तुम्हाला हा आजार आहे की नाही. तसंच जे वॉलवाले पेशंट्स असतात तर त्यांना कधीच चेस्ट पेन होत नाही. अच्छा, वॉलचं प्रेझेंटेशन खूप वेगळं असतं. जे स्टेनोटिक आहे म्हणजे जिथे वॉल छोटा होतोय तर त्या पेशंट्समध्ये दम लागणं किंवा रिगजिटेशनमध्ये पण दम लागणं दिस इज मोर कॉमन सिम्पटम. म्हणजे ब्रेथलेसनेस फर्स्ट चालू होते, थकवा जाणं. आणि हे दोन्ही आजार ECG आणि 2D एकोवर डायग्नोज होऊ शकतं.
दम लागण्याचे पण व्हेरियस लेवल्स असतात, की रुटीन ॲक्टिव्हिटीला लागतंय का, किंवा एक्झर्शनला लागतंय, किंवा खूप हेवी ॲक्टिव्हिटीला लागतंय. तर डिपेंडिंग ऑन दॅट लेवल, ट्रेक वगैरे करताना, ट्रेकला करताना नॉर्मल लोकांना पण लागू शकतं. हो, पण सो दॅट इज व्हेरी हेवी ॲक्टिव्हिटी. हां, तो दॅट इज लाईक मोर दॅन नॉर्मल ॲक्टिव्हिटीला दम लागते. तर त्याला क्लासिफिकेशन असतं, NYHA क्लास आपण म्हणतो. तर त्या क्लासच्या नुसार मग आपण त्यांचे सिम्पटम ग्रेडिंग करून मग पाल्पिटेशन्स होऊ शकतात. एक ब्रेथलेसनेस झालं. पाल्पिटेशन्स म्हणजे हार्ट रेट खूप जास्त वाढते या पेशंटचं. त्यांना त्यांची जाणीव होते की माझा हार्टबीट वाढलाय. प्रत्येकाला ते जाणीव होत नाही. म्हणजे आपण एन्झायटी अटॅक एखाद्याला आला तरच जाणवेल, ते जाणीव होत नाही. पण हे जे पेशंट्स असतात त्यांचा हार्टचा साईज चेंज झालेला असतं, हार्टचा साईज मोठा झालेला असतो. युजली दीज पेशंट्स अंडरवेट असतात, कारण जे काही ते खातात ते हार्ट फेलियरमुळे त्यांना डायजेस्ट होत नाही, किंवा त्यांना लागत नाही जसं आपण म्हणतो. तर त्यांना ते जाणवतं. तर हार्ट रेट कॅन गो अप टू 150, 180, 200 ऑल्सो. तर हे पेशंट्स विथ रिदम डिस्टर्बन्सेस जास्त प्रेझेंट करतात, वॉलवाले जे असतात. ब्रेथलेसनेस, रिदम प्रॉब्लेम्स. आणि जेव्हा रिदम प्रॉब्लेम्स होतात तर हार्टमध्ये रक्ताच्या गाठी बनतात. ते रक्ताच्या गाठी कुठे पण जाऊ शकतात, चटकू शकतात. तर मग स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा कुठल्या ऑर्गनमध्ये डिस्फंक्शन असे पण हे पेशंट्स प्रेझेंट करतात. आणि जे ब्लॉकेजवाले असतात त्यांना सगळ्यात टर्मिनल प्रेझेंटेशन म्हणजे एवढा मेजर अटॅक की पेशंट हॉस्पिटलला पण पोचत नाही, ते ऑन द स्पॉट कधी कधी जातात. असे पेशंट्स पण असतात. अच्छा, आता आपण हे कुठल्या डिसिजेसला आपण ऑपरेशन करतो त्याच्याबद्दल बोललो. आता थोडं मला ऑपरेशनच्या आधी काय करायला पाहिजे, की आता ठरलंय की ऑपरेशन करावंच लागणार आहे, की त्यांचं प्रेझेंटेशन ऑपरेशनचं आहे, तर त्यांनी काय काय प्रिपरेशन करायला पाहिजे? बेसिकली आपण एक एमर्जन्सी आणि इलेक्टिव्ह सर्जरी दोन्ही ह्याला हे प्रिपरेशन डिफरंट असतं. जशी म्हटलं काही काही सर्जरीज एमर्जन्सी असतात. सपोज एक ब्लॉक आहे, लेफ्ट मेन एक डिसीज असतं की ज्यात हार्टचं एकदम मेन लेफ्ट साईडची जी नस असते, लेफ्ट कोरोनरी आर्टरी, ती ब्लॉक असते. तर ह्या पेशंट्सला ॲज सून ॲज पॉसिबल घ्यायला लागतं. तर पेशंट ज्या सिच्युएशनमध्ये असेल, जसं पण असेल, तर ते आपण एमर्जन्सी सर्जरी म्हणून आपण घेतो. पण जे इलेक्टिव्ह सर्जरीज असतात, जसं रुटीन ट्रिपल वेसल डिसीज आहे किंवा वॉलचा आजार आहे, तर ह्या पेशंटला ॲनेस्थेशिया प्रोटोकॉलनुसार काही काही फिक्स्ड टेस्ट्स असतात, ज्याला आपण प्री पंप म्हणतो. तर ते टेस्ट आपल्याला करायला लागतात. तर ह्या टेस्टमध्ये पोटाची सोनोग्राफी इन्क्लुडेड असते. इथे जे नस असतात आपल्या मानेत, त्या नेक्स्टची जी सोनोग्राफी ती इन्क्लुडेड असते, त्याला आपण कलर डॉपलर म्हणतो. 2D इको ऑपरेशनच्या एक दिवस आधी करायला लागतं, कारण न्यू चेंजेस असू शकतात. जे आधी इको केलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही नवीन डेव्हलपमेंट असू शकतात. आणि काही काही ब्लड टेस्ट असतात, जसं हिमोग्लोबिन आहे, किडनीचे रिपोर्ट्स आहे, लिव्हरचे रिपोर्ट्स आहे, ब्लड ग्रुपिंग आहे, आणि ब्लड रिझर्व करायला लागतं. पेशंटचं जे बेसिक फिटनेस आहे, जर आपण इलेक्टिव्हली प्लॅन करतोय तर आपण ब्लड थिनर्स काही काही मेडिसिन पेशंट्सला चालू असतात, इकोस्प्रिन, क्लोपिडोग्रेल वगैरे, हे सगळं बंद करतो. जे डायबिटीजचे मेडिसिन्स आहेत ते आपण कंटिन्यू करतो. बिफोर सर्जरी अँड आफ्टर सर्जरी शुगर कंट्रोल एकदम स्ट्रिक्ट पाहिजे, दॅट इज अ मस्ट. तर डायबिटीज कंट्रोलसाठी जे काही आपल्याला प्री ऑप करायचं आहे, फिजिशियन फिटनेस, ते सगळं आपण घेतो. तर शुगर कंट्रोल, ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, ECG, इको, हे सगळं झाल्यानंतर, ब्लड रिझर्वेशन वगैरे झाल्यानंतर, नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन येतं की पेशंटचं फिजिकली कसं पोस्ट ऑप कसं इम्प्रूव्हमेंट होणार आहे. त्याच्यासाठी काही एक्सरसाइजेस असतात जे त्यांना ऑपरेशन नंतर करायला लागतात, ते आपण आधीच शिकवतो. त्याला आपण फिजिओथेरपी म्हणतो. तर प्री ऑपरेटिव्हली पेशंटला थोडेसे एक्सरसाइजेस जे लंग्ससाठी हेल्पफुल असतात, जसे इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री, ते एक इन्स्ट्रुमेंट असतं की ज्या 3 बॉल असतात, ते पेशंटने जर इनहेल केलं तर बॉल वर जातं. तर मी ॲज अ प्रोटोकॉल ते आधी शिकवते, कारण पोस्ट ऑपरेटिव्हली पेशंट अंडर एनेस्थेशिया, अंडर सिडेशन असतं, त्यांना ते जमत नाही कोऑर्डिनेशन, आणि त्यांना माहिती पण झालं असतं की आता हे असं करायचंय. सो दे आर मेंटली प्रिपेअर्ड की हे सगळं करायचंय. अँड दुसरं काउन्सिलिंग, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इट्स अ मेजर थिंग फॉर द पेशंट, मेजर थिंग फॉर द फॅमिली. म्हणजे ओपन हार्ट सर्जरी इज अ व्हेरी व्हेरी बिग थिंग, व्हेरी बिग चेंज इन ऑल देअर लाईव्स. म्हणजे पेशंटला तर आहेच, पण रिलेटिव्हला पण त्याच्यासोबत दिवस रात्र बसून राहायचंय. तर पेशंटची काउन्सिलिंग आणि फॅमिलीची काउन्सिलिंग, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर युजली जेव्हा मी सर्जरी प्लॅन करते तर आधी 1-2 दिवस की कसं असणार प्रोसिजर, किती वेळ लागेल, नंतर पेशंटचा कोर्स काय असणार, ICU किती दिवस राहणार, ते सगळं, काय डाएट करावं लागेल, किती दिवस तुम्हाला, ते सगळं आपण प्री ऑप सांगतो पेशंटला. म्हणजे दे आर मेंटली प्रिपेअर्ड की असं आहे. आणि मग ते चालणार कधी, काम कधी करणार, ट्रॅव्हल कधी करणार, ह्या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंगमध्ये आधीच यायला पाहिजे. सो दॅट दे आर ओके, दे एक्सेप्ट द फॅक्ट की ह्याच्याशिवाय दुसरं ऑप्शन नाही, अँड दे आर कम्फर्टेबल विथ इट की हे केलं तर आपलं चांगलं होईल असं. अँड दे अप्रोच, म्हणजे व्हॉट एव्हर अप्रोच वी आर चुझिंग. सपोज आपण मिडलाईन स्टेनॉटॉमीने करतो, विच इज कन्व्हेन्शनल सर्जरी, तर त्याला काही वेगळे खूप असे टेस्ट नाही करायला लागत. पण जर आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह प्लॅन करतोय तर वी हॅव टू मेक शुअर की जे लंग्सचं साईज आहे किंवा लंग्सला काही डिसीज नाही आहे, कारण आपण जे साईडने इन्सिजन घेऊ ते आपण लंग्स थ्रू जाणार आहे ऑपरेशनला. तर लंग्सला काही डिसीज नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही पाहिजे.
म्हणजे पेशंटचं चेस्टचं साईज असतं ते ॲडिक्वेट पाहिजे, कारण एक छोट्या स्पेसमधून आपण खूप डेप्थमध्ये जाऊन ऑपरेशन करणार आहे. इन्स्ट्रुमेंटेशन पण वेगळं असतं. त्यासाठी जे टेस्ट असतात ते थोडेसे अजून एक्सटेन्सिव्ह असतात. आपल्याला एखाद्या वेळी CT स्कॅन करायला लागतं, कधी कधी अजून वेगळे सोनोग्राफी करायला लागतात, पायाचे नसांचं साईज वगैरे बघायला. तर डिपेंडिंग ऑन सर्जरी काही काही टेस्टचे ते बदलतात. पण बेसलाईन तर हेच आहे की म्हणजे आपण इको आणि जे सोनोग्राफी आहे, ब्लड टेस्ट आहे, पेशंट काउन्सिलिंग, फिजिओथेरपी, शुगर कंट्रोल, कुठलाही इन्फेक्शन नाही पाहिजे, फीवर नाही पाहिजे, 72 आवर्स बिफोर सर्जरी ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे. नाही, आता ॲक्च्युअल सर्जरीवरती येऊ आपण, की आता प्री ऑप काय करायला पाहिजे ते आपलं डिस्कस झालं, की आता ॲक्च्युअल सर्जरी कशी असते, त्याला किती वेळ लागतो, मग रिकव्हरी पिरियड किती असतो, आणि मग पोस्ट ऑप काय असतं. युजली जे स्टँडर्ड बायपास ऑपरेशन असतं, जसं मी म्हटलं बिटिंग हार्ट सर्जरी, जर सपोज 2, 3, 4 असे ब्लॉक असले तर स्टँडर्ड प्रोसिजरला युजली 3-3.5 तास लागतात. त्याच्या आधी जे ॲनेस्थेशिया इंडक्शन असतं, म्हणजे त्यात आता पेशंटला एंडोट्रेकियल ट्यूब टाकणार, पेशंटला सिडेशन देणार, भूल देणार, ते सगळ्या गोष्टी एक अर्धा-पाऊण तास घेतात. आणि फुल क्लोजर होऊन वगैरे सगळं व्हायला 3-3.5 तास कमीत कमी लागतात. काही पेशंट जर कॉम्प्लिकेटेड असेल किंवा 2 कंबाईंड प्रोसिजर असेल, जसं बायपास विथ वॉल रिप्लेसमेंट, असे पण पेशंट येतात, किंवा डबल वॉल रिप्लेसमेंट पण असतं. तर अकॉर्डिंगली ते टाईम थोडं वाढतं. तर अराउंड 4 to 5 आवर्सपर्यंत मॅक्झिमम वेळपर्यंत असतं. आणि एकदा पेशंट बाहेर आलं की ॲज अ प्रोटोकॉल आपण बघतो की म्हणजे नेक्स्ट 6 to 7 आवर्समध्ये, आता जसं मी म्हटलं की ते खूप छोटे छोटे नस असतात, किंवा इवन वॉल रिप्लेसमेंट जरी केलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला टाके घ्यायला लागतं, सुचर लाईन्स भरपूर असतात. तर मग ब्लिडिंगसाठी आपण ॲटलीस्ट 6 to 7 आवर्स ऑब्झर्व करतो. ब्लिडिंग जर सिग्निफिकंट नसेल, ओके आहे, एक ॲक्सेप्टेबल लेवलमध्ये आहे, तर हळूहळू जसं जसं पेशंट उठतो तर आपण व्हेंटिलेटरवरून काढायला चालू करतो. आणि बाकीचे प्रोटोकॉल्स, आता जसं ECG आहे ते नॉर्मल पाहिजे, रिदम नॉर्मल पाहिजे, हार्ट रेट, ब्लड प्रेशर हे एक पर्टिक्युलर रेंजमध्ये पाहिजे. ऑपरेशननंतर ब्लड प्रेशर वगैरे मेंटेन करायला काही काही सपोर्ट्स लागू शकतात, त्याला आपण ॲनोट्रोप्स म्हणतो. तर हे मेडिसिन्स पण आपण कमी डोजमध्ये लावतोच, प्रत्येक पेशंटला थोडंफार गरज पडतेच. तर ते किती लेवल आहे, एकदा सगळं स्टेबल आहे, 6 to 7 आवर्स पेशंट ओके वाटत आहे, तर मग हळूहळू आपण व्हेंटिलेटरवरून काढायला चालू करतो. अच्छा. इनिशियल डेजमध्ये हे जे प्रोटोकॉल्स होते, युजली बाय चॉईस आपण 24 तास व्हेंटिलेट करायचो, आपण व्हेंटिलेटर लवकर काढायचो नाही. युजली पेशंट दुसऱ्या दिवशी डायरेक्ट व्हेंटिलेटरवरून काढायचो, आणि ICU स्टे पण त्याच्यामुळे वाढायचं. म्हणजे असं मी म्हटलं, आजकाल टेक्निक्स खूप डेव्हलप्ड आहेत. ब्लिडिंग नाही व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी भरपूर टेक्निक्स डेव्हलप्ड आहेत, भरपूर प्रॉडक्ट्स आहे की ज्याने ब्लिडिंग पेशंटला होत नाही. सर्जिकली आपलं सगळं इम्प्रूव्ह झालेलं आहे आता. तर आपण फास्ट ट्रॅकिंग करतो. फास्ट ट्रॅकिंग म्हणजे जेवढा लवकर पेशंट व्हेंटिलेटरवरून बाहेर निघेल तेवढं पेशंटसाठी बेटर. जेवढं ओन सिस्टम तुम्ही जी प्रोसिजर सांगितली त्यांनी आपण लवकर व्हेंटिलेटरवरून ही एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली की आता तुम्हाला 24 तास व्हेंटिलेटर, 24 तास गरज नाहीये. 24 तास आता त्यालाच लागतं की जे इमर्जन्सी सर्जरी केलेली आहे काही कारणाने, किंवा अदर कोमॉर्बिडिटी, किंवा हार्ट खूप वीक आहे. जसं मी म्हटलं की काही काही लोकांचं हार्ट फंक्शन एकदम कमी असतं, तर अशा पेशंट्सला 20% इजेक्शन फ्रॅक्शन वगैरे, तर अशा पेशंटचं हार्ट वीक असतं, तर त्यांना सपोर्ट करायला लागतं. तर एकदा व्हेंटिलेटरवर पेशंट आहे तर हार्टचं फंक्शन जे आहे ते टोटली हार्टसाठीच यूज होतं, ब्रीदिंगसाठी यूज होत नाही. तर असे पेशंट्स आपण इलेक्टिव्हली व्हेंटिलेटरवर थोडं जास्त ठेवतो. कधी कधी हे जे पेशंट्स असतात त्यांना, जसं मी म्हटलं इमर्जन्सी सर्जरीजमध्ये, तर आपण लंग इन्फेक्शन असेल, काही असेल तर आपण तरी घेतो सर्जरीसाठी. तर त्यांना ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी असतं, तर हे पेशंट्स व्हेंटिलेटरवर जास्त ठेवावे लागतात. किंवा पोस्ट कोविडमध्ये, आधी आम्ही तेवढं नाही बघायला भेटायचं, पण पोस्ट कोविड एरामध्ये कसं आहे की पेशंट सगळं चालतं फिरतंय, सगळं नॉर्मल आहे, बट सॅच्युरेशन कमी राहतं, कारण रेसिड्युअल डॅमेज बऱ्याच लोकांना आहे. तर अशा पेशंटला पण थोडं कॉशियस राहून थोडं आपण जास्त व्हेंटिलेट करतो. तुम्ही कोविड बोललाय म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे की कोविडच्या आधीच्या सर्जरी आणि आताच्या सर्जरीमध्ये कोविडमुळे काही बदल जाणवतो का? नाही, ॲक्च्युली कोविडमुळे तसं बदल नाही आहे, कारण आता बऱ्यापैकी कुठलाही हार्ट अटॅक आला किंवा हार्टशी रिलेटेड काय आला तर सगळे लोक म्हणतात कोविडमुळे आला किंवा व्हॅक्सिनमुळे आला. तर ते कितपत तुम्हाला बरोबर वाटतं? ॲक्च्युली बरेच त्याच्यावर रिसर्च पेपर्स आहेत आणि पब्लिकेशन्स वगैरे आहे की त्याच्यामुळे वाढलंय. पण कोविडमुळे इन जनरल थ्रोम्बोजेनेसिटी वाढली होती, म्हणजे जे ब्लड क्लॉट जे म्हणतो ना ते इझिली व्हायचं, तर त्याच्यामुळे लंग्सला वगैरे वगैरे प्रॉब्लेम होत होता. पण आजकाल जे आपण पेशंट्स करतोय म्हणजे हार्डली एनीवन इज कोविड पॉझिटिव्ह, म्हणजे असं निघत नाही. तर मग ते आपण कॉझेशन असं दाखवू शकत नाही की ह्याच्यामुळे हे झालंय. ओके, म्हणजे पहिल्या 1-1.5 वर्षात जे झालं ते आपण म्हणू शकतो की कोविडमुळे होतं, पण आता त्याची सिव्हिअरिटी इतकी नाहीये, तर प्रत्येकच दोष कोविडचा नाहीये. तुम्ही एक्सरसाइज करत नाही किंवा तुम्ही हार्टची काळजी घेत नाहीये, त्याच्यामुळे पण आहे. तर हे खूप मोठे क्लिअर आपण केलेले. तर आता नेक्स्ट की पोस्ट ऑप, आता ऑपरेशनचं झालं, व्हेंटिलेटर निघाला, त्याच्या पोस्ट ऑप पेशंटनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे?
जसं मी म्हटलं आता काही काही एक्सरसाइजेस आहे जे पेशंटला ऑपरेशन नंतर करायला लागतं. तर खरं काम ॲक्च्युली पोस्ट ऑप चालू होतं फॉर पेशंट. तर फिजिओथेरपी तर आम्ही शिकवतो, लंग एक्सरसाइजेस शिकवतो. ॲज अ प्रोटोकॉल आम्ही ICUमध्ये जसं जसं सपोर्ट्स कमी होतात तर पेशंटला बेडसाईड स्टँडिंग, सिटिंग, थोडंफार वॉकिंग ते सगळं आम्ही ICUमध्येच स्टार्ट करतो. 2-3 दिवस झाले तर पेशंट इज ऑन हिज ओन. म्हणजे एकदा ICUच्या बाहेर गेलं की ॲटलिस्ट पेशंट शुड बी एबल टू गो टू वॉशरूम वगैरे. म्हणजे वॉशरूम आहे, बाथरूम आहे किंवा थोडंफार चालणं आहे, 15-20 स्टेप्स ते 5व्या-6व्या दिवशी पेशंटला जमायला पाहिजे सगळं. आणि त्याच्यासाठी म्हणजे ऑब्व्हियसली पेन थोडंफार असणारच आहे. तर आपण एनर्जेसिक्स देतो पेशंटला व्यवस्थित. अँक्झायटीसाठी काही काही मेडिसिन्स असतात की दे शुडंट बी अँक्शियस. हे सगळे मेडिसिन्स देऊन प्रॉपर काउन्सिलिंग करून आपण पेशंटला स्टेप बाय स्टेप मोबिलाइज करतो, हळूहळू वाढवतो. जर आपण कन्व्हेन्शनल सर्जरी केलेली आहे, बोन ओपन केलेला आहे, तर मग एक चेस्ट बाइंडर असतं, त्याला आपण चेस्ट बेल्ट म्हणतो. तर ते बाइंडर पेशंटला वापरायला लागतं. पोस्ट सर्जरी त्यांना ॲटलिस्ट 2.5 to 3 months ते यूज करायला लागतं. इनिशियल 10 to 15 days इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याशिवाय ॲक्च्युली आपण पेशंटला मोबिलाइज करत नाही. ते जर मिनिमल इन्व्हेसिव्ह केलेलं आहे तर ते बाइंडर वगैरेची गरज नसते. पण पेन किलर जास्त लागतात. इनिशियल फेजमध्ये त्यांना पेन जास्त असतं कारण आपण स्ट्रेच खूप करतो छोट्या जागेतून. बट अदरवाईज आफ्टर 7-8 days दोघांची रिकव्हरी सेम असते, मिडलाईनवाल्यांची पण, मिनिमल इन्व्हेसिव्हवाल्यांची पण. पेशंटना हळूहळू जसं जसं चालायला लागेल मग त्यांचं जे जॉब आहे, वर्किंग आहे, जे लाईट वर्क असतं जिथे वेट लिफ्टिंग इन्व्हॉल्व नाही आहे, असे जॉब्स आपण सिटिंग जॉब्स आपण युजली 1 monthला अलाउ करतो. लाईट वर्क 3-4 hours असं काही असेल तर. जिथे पण वेट लिफ्टिंग इन्व्हॉल्ड आहे, आता जर आपण बोन कट केलेला आहे तर ते हील व्हायला जसं मी म्हटलं 2.5-3 months जातात. तर कुठे वेट लिफ्टिंग इन्व्हॉल्ववाला जॉब आहे तर ते आपण 3 months नंतरच फिटनेस देतो. पण लाईट वर्क ते 1 monthला चालू करू शकतात. आणि लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग वगैरे पण ते 1 monthला चालू करू शकतात. बाईक ड्रायव्हिंग वगैरे ते सगळं 3 months नंतर असे. आणि फॉलोअप आपण त्यांना 15-15 दिवसांनी बोलवतो. इनिशियल फॉलोअप आफ्टर 15 days असतं. मग त्याच्यानंतर मग 1 month आणि मग 3 months फर्स्ट 1 year. म्हणजे हे सगळे सर्जनचे प्रोटोकॉल वेगळे असतात. म्हणजे माय प्रोटोकॉल इज की इनिशियल 1 yearला ॲटलिस्ट 3 महिन्यातून त्यांनी दाखवत राहायला पाहिजे. कारण बऱ्याचदा मेडिसिन्सचे डोजेस चेंज होतात, नवीन मेडिसिन ॲड करायला लागतं, काही काही सबट्रॅक्ट करायला लागतं, काही काहीचे साईड इफेक्ट्स असतात. तर ते सगळं सेटल होता होता त्यांना 1 वर्ष जातं पेशंटला. पण त्यांचं जे नॉर्मल लाईफ आहे, म्हणजे रेग्युलर ते जे काही ऑपरेशनच्या आधी करत होते ते युजली 1-1.5 महिन्यात पेशंटला सगळं करायला जमतं. जे वॉकिंग वगैरे पण आम्ही म्हणतो की पोस्ट ऑफ एक्सरसाइज करायला पाहिजे, तर ऑब्व्हियसली वेट लिफ्टिंग वगैरे तर नाही करू शकणार. पण जे ब्रिस्क वॉकिंग किंवा नॉर्मल वॉकिंग पण आहे नॉर्मल पेसला. ऑपरेशन झालंय तरी एक्सरसाइज करायलाच पाहिजे, फक्त त्याचे मेथड्स बदलतात किंवा कसं कसं इंट्रोड्यूस करायचं. जे इनिशियल फेजमध्ये असतं स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात माइल्ड, कारण बोन्स जॉईंट सगळे थोडे वीक झालेले असतात. तर मसल स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, माइल्ड योगा हे अलाउड असतं. त्याच्यानंतर वॉकिंग जे आहे ते त्याला पण प्रोटोकॉल असतं. इनिशियली वी स्टार्ट विथ 10 or 15 minutes. 10 to 15 minutes 5 days a week करायचं, 2 दिवस गॅप घ्यायचं किंवा 3 days वॉक अँड 1 day गॅप असं करून वेन दे आर कम्फर्टेबल विथ 10 to 15 minutes मग वाढवत 5 ग्रॅज्युअली बाय द एंड ऑफ 3 to 4 months पेशंट शुड बी एबल टू वर्क अराउंड हाफ एन आवर विदाउट एनी ब्रेथलेसनेस, विदाउट एनी चेस्ट पेन. तर ते ग्रॅज्युअली डेव्हलप होतं, कारण ऑब्व्हियसली पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड इज व्हेरी स्ट्रेसफुल आणि भरपूर त्यांची एनर्जी यूज होऊन गेलेली असते. न्यूट्रिशनली पेशंट डिप्राईव्ड असतात. ऑपरेशननंतर अँटीबायोटिक्स वगैरेमुळे भूक लागत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज व्हायला 1 महिनाभर जातं. म्हणून ते सगळं ग्रॅज्युअली इंट्रोड्यूस करतो आपण. 3 months नंतर जेव्हा एकदा बोन हील होऊन जातं त्याच्यानंतर मग हेवी एक्सरसाइज, स्विमिंग वगैरे त्यांना काय करायचं. पण आफ्टर 1 year इफ युअर बॉडी इज गुड आणि कॅपॅसिटी इज गुड, तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज सगळं ट्रेकिंग वगैरेला पण जातात काही काही पेशंट्स. जातात ट्रेकिंगला जातात. काही काही यंग पेशंट्स आहेत माझे, म्हणजे वॉल रिप्लेसमेंटचं, एओटिक वॉल वगैरे वाले, तर ते छोटे छोटे ट्रेक त्यांनी स्टार्ट केले ऑलरेडी. म्हणजे ही इज 6 months पोस्ट ऑपरेटिव्हली नाव. द नेक्स्ट क्वेश्चनच तोच आहे माझा, की आधीच्या सर्जरी आणि आत्ताच्या ॲडव्हान्स सर्जरीजमध्ये काय फरक आहे आणि काय काय नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहे. जे जसं मी म्हटलं कन्व्हेन्शनल हार्ट सर्जरी आणि आत्ताच्या टेक्निकमध्ये मेन डिफरन्स फक्त ॲक्सेसचं आहे. जे कन्व्हेन्शनल होतं ते मिडलाईन होतं, सगळं समोर असतं, सगळं दिसत राहतं, इन्सिजन मोठं असतं, हिलिंगला वेळ लागतं. बट जे न्यूवर टेक्निक्स आहे तर ते छोटे इन्सिजन कमी कसं करायचं. सर्जनचं एकच एम असतं की पेशंटला पेन कमी कसं होईल, ब्लड लॉस कमी कसं व्हायचं त्याच्यासाठी. तर ते डेव्हलप होत आता त्यात एक मिनिमल इन्व्हेसिव्ह आहे की ज्यात जसं मी म्हटलं आपण साईडने इन्सिजन्स घेऊन करतो. एक टोटल एंडोस्कोपिक असतं, जसं लॅप्रोस्कोपी असते गॉल ब्लॅडर वगैरेसाठी आपण जे बघतो कोलेसिस्टेक्टमी वगैरे,
तर म्हणजे दुर्बीण म्हणतात. दुर्बिणीने. तर दुर्बीणद्वारे पण काही काही आहे सेंटर्स इंडियामध्ये की जिथे टोटल एंडोस्कोपिक सर्जरी पण होते किंवा एंडोस्कोपी असिस्टेड. म्हणजे ते एका इन्सिजनमधून एंडोस्कोप टाकणार आणि एक दुसऱ्या छोट्या इन्सिजनमधून ऑपरेट करणार. तर त्याच्यासाठी जे मी म्हटलं कार्डिओपल्मोनरी बायपास आहे, हार्ट लंग मशीन आहे, त्याचे पण जे परफ्युजनिस्ट आहे किंवा जे एनेस्थेटिस्ट आहे, पूर्ण टीम जी आहे, तर सगळ्या टीमला त्याचं नॉलेज पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यात बदलतात. सो इट्स एंटायरली टीम एफर्ट. म्हणजे सर्जन तर करणारच, पण एनेस्थेटिस्टने पण लंग कसं मॅनेज करायचं आहे. पूर्ण सर्जरीला लंग डाऊन असते एक साईडचं, व्हेंटिलेट आपण करत नाही कारण तिथनंच मग हार्ट दिसतं आपल्याला. परफ्युजनिस्ट जे आहे त्यांना पण आता आपण जेव्हा मिडलाईन करतो तेव्हा आपण इथून ट्यूब्स जे टाकतो हार्टला मशीनला कनेक्ट करायला, दे आर बिग साईज ट्यूब्स. बट जेव्हा मिनिमल इन्व्हेसिव्ह करतो इथून ट्यूब टाकू शकत नाही, तर आपल्याला पायातले जे नस आहे ते वापरायला लागतात. तर ते ट्यूब्स छोटे साईजचे असतात. त्याचे परफ्युजनिस्ट इज द पर्सन हू रन्स द हार्ट लंग मशीन, त्याला पण परफ्युजनिस्ट म्हणतो. तर तो पण तेवढंच स्किलफुल पाहिजे की तेवढ्या कमी ह्याच्यात त्याला ते करता आलं पाहिजे, पेशंटचं BP मेंटेन करता आलं पाहिजे. सो इट्स एंटायरली टीम एफर्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून जसं मी म्हटलं हे दिस इज द बेसिक डिफरन्स. म्हणजे एक हे मिडलाईनचं झालं ह्याचं. मग आता रोबोटिक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या गोष्टी पण चालू झाल्या. खूप ऐकलंय आम्ही की रोबोटिक म्हणजे मग नेमकं रोबोटिक सर्जरी हार्टशी रिलेटेड कशी असते? बेसिकली रोबोटिक सर्जरी इज मोस्टली रोबोट असिस्टेड. कम्प्लीट रोबोटिक नाही आहे अजून तरी नाही आहे. आउटसाईड इंडिया पण आता जिथे ऑलमोस्ट 15-20 वर्ष काही काही सेंटर्स आहेत US ला, चिकागोला वगैरे की जे करतायत रोबोटिक, पण ते पण अजून रोबोट असिस्टेड आहे बऱ्यापैकी. 90% ऑफ द वर्क अँड 10% इज टोटल रोबोटिक. तर रोबोट असिस्टेड म्हणजे काय? रोबोट इज बेसिकली रोबोटिक आर्म्स, म्हणजे इट्स नॉट अ कम्प्लीट रोबोट. रोबोटिक आर्म्स असतात 3-4 की जे वरून सस्पेंडेड असतात आणि त्याला मग आपण इन्स्ट्रुमेंट्स काहीतरी कनेक्ट करतो आणि दुर्बिणीद्वारे, जसं म्हटलं एंडोस्कोप असतं तर तसं स्कोप असतं, ते स्कोप्स मग आपण इन्सर्ट करतो. आणि एक कन्सोल असतं, त्या कन्सोलवर सर्जन बसतो. सर्जन कंट्रोल्स द रोबोट. ओके. जे कन्सोल आहे त्याच्यावर बटन कंट्रोल्स असतात. त्याचा मेन फायदा काय आहे म्हणजे रोबोटिक सर्जरीचा मॅन्युअल? त्याचं प्रिसिशन अँड मॅग्निफिकेशन. रोबोटिक सर्जरीचं जेव्हा आपण मी जसं म्हटलं की नस खूप छोटे छोटे असतात, म्हणजे आम्ही पण मॅग्निफाईंग लूप्स घालतो आणि मग करतो. तर मॅग्निफाईंग लूप्स घालून पण जे झूम भेटतं आपल्याला दॅट इज 3 times 4 times जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही भेटत. रोबोटिकली जेव्हा आपण तेच नस बघतो इट्स ऑलमोस्ट 10 to 12 times. ओके. म्हणजे खूप मोठं असतं, प्रिसिशन खूप असतं आणि इन्सिजन खरंच खूप छोटे होतात. मिनिमल इन्व्हेसिव्हमध्ये जसं मी म्हटलं की आपण साईडने जेव्हा करतो स्ट्रेच खूप करायला लागतं कारण सेम जागेतून आपण सेम इन्स्ट्रुमेंटने करणार आहे. बट रोबोटिकली स्ट्रेच नसतं कारण ते जे इन्स्ट्रुमेंट्स आपण तिथून टाकणार आहे तर त्याचा डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण म्हणतो, जी ह्युमन हँड आहे तसं ते रोबोटिक हँड मूव्ह करतं. सो डुईंग इट इज व्हेरी इझी. बट जे जसं कन्सोल आणि हे रोबोट आहे आणि सर्जनचं जे कोऑर्डिनेशन असतं किंवा जे टेक्टाईल सेन्सेशन आपण म्हणतो की आपण जे हाताने करतो आपल्याला कळतंय किती प्रेशर देतोय, किती आत गेलो, किती बाहेर आलो, ते रोबोटमध्ये कळत नाही. इट्स ऑल अ जजमेंट की असं गेलं तर इतकं लांब जाईल, असं गेलं तर इतकं लांब जाईल. तर ते जजमेंट यायला बरंच वेळ जातं कारण टेक्टाईल सेन्सेशन 0 आहे, काहीच नाही आहे. बट द व्ह्यू इज व्हेरी गुड, द मॅग्निफिकेशन इज एक्सलंट आणि पेन 0 आहे, म्हणजे हार्डली काही पेन होतं बिकॉज इट्स अ व्हेरी स्मॉल इन्सिजन. म्हणजे ते स्कोपचा खूप मोठा बेनिफिट आहे रोबोटिक सर्जरीचा की पेन खूप कमी होतं आणि इट्स रोबो असिस्टेड. म्हणजे मोस्टली जेव्हा आपण बायपास करतो तो जे नस काढतो बोनच्या मागचे ते आपण रोबोटिकली काढतो, पण जे आपण ग्राफ्टिंग करणार आहे ते आपण एक छोट्या इन्सिजन नंतर साईडला घेतो आणि तिथनंच ग्राफ्टिंग करतो. किंवा वॉलमध्ये पण तसंच असतं, म्हणजे आपण युज्युअल जे इनिशियल स्टेजेस आहे, इनिशियल जे काही आहे ते आपण रोबोटिकली करणार. म्हणजे वॉल ॲक्च्युअली इम्प्लांट करायचं आहे ते आपण छोट्या इन्सिजनमधूनच करतो. बरोबर असं आहे. तर ते सगळं रोबोट असिस्टेडच आहे सध्या तरी आणि ते होईल हळूहळू डेव्हलप. म्हणजे कसं फायदाच आहे रोबोटिक सर्जरी, हा पेशंटचा फायदा. म्हणजे त्याला अपोज करण्यात काहीच पण नाही आहे. इव्हेंच्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ 25-30 years मे बी अर्लियर असं पण होईल की हे AI मुळे बऱ्याच गोष्टी हे म्हणजे होणारच आहे. मेडिकल फील्डसाठी AI हे वरदानच आहे असं मी याला कन्व्हिन्स आहे. बाकीच्या फील्डमध्ये माहिती नाही, पण मेडिकलसाठी हे नक्कीच वरदान आहे. वी हॅव टू वर्क विथ इट इन्स्टेड ऑफ अगेन्स्ट इट. म्हणजे जेवढं लवकर आपण एक्सेप्ट करू तेवढं बेटर असं. हा ॲक्च्युली सर्जनचा क्वेश्चन नाही आहे, तरी मला तुम्हाला विचारायचं आहे की आजकाल लोकांना वाटतं की ते खूप 2-2 तास जिममध्ये जातात किंवा 30-30 किलोमीटर सायकलिंग करतात आणि त्यांना थोडा प्रोटीन वगैरे डाएट करतात म्हणजे त्यांचा हार्टची कंडिशन चांगली आहे, पण ती मे बी कधी कधी नसते. त्याच्यामुळे आजकाल जिममधले इन्सिडन्स किंवा सायकलिंगवाल्यांवरूंना पण हार्ट अटॅक वगैरेचे इन्सिडन्स वाढले. तर त्याचं थोडक्यात समजून सांगाल का ऑडियन्सला की नेमकं काय होतं?
ऍक्च्युली ते ट्रेंड आहे आता, म्हणजे जसं ट्रायथलॉन, मॅरेथॉन्स किंवा आयर्नमॅन्स, आणि बरेच लोक करतात आणि बरेच लोक अनट्रेंड एन्व्हायरमेंटमध्ये करतात. जे प्रॉपर ट्रेनिंग घेऊन करतात त्यात शक्यतोवर असं काही इन्सिडेंट्स आपण ऐकत नाही. पण जे लोक त्यांचंच करतायत किंवा इतके तास केलं म्हणजे होऊन जाईल ट्रेनिंग, तर त्यांना ॲक्च्युली असे प्रॉब्लेम सडन कार्डियाक डेथ जे आपण म्हणतो की सायकलिंग करता करता सडनली कोलॅप्स झाले, रनिंग करता करता सडनली कोलॅप्स झाले, तर ते त्या लोकांमध्ये होतं. तर ते कशामुळे असतं? दे आर नॉट ॲडिक्वेटली ट्रेंड, देअर हार्ट इज नॉट ट्रेंड. ज्यावेळी आता मी बघते, म्हणजे आता माझे काही पेशंट्स आहेत जे करतायत आयर्नमॅन, माझे हस्बंड आयर्नमॅनसाठी प्रिपेअर करतात, तर जे ट्रेनर्स असतात आपल्याकडे, आता स्मार्टवॉच सगळ्यांकडेच असते, तर वाईल रनिंग किंवा वाईल स्विमिंग किंवा वाईल सायकलिंग हार्ट रेट एक पर्टिक्युलर रेंजमध्ये पाहिजे, त्या रेंजच्या वर गेलं नाही पाहिजे. इफ इट्स गोईंग बियॉन्ड दॅट रेंज यू हॅव टू स्टॉप. किती किलोमीटर झालं असेल, किती मिनिटं झालं असेल, यू हॅव टू स्टॉप. म्हणजे असं नाही की 3 तास म्हणजे 3 तास कसं पण करायचंच आहे. आणि ग्रॅज्युअली वाढवायला पाहिजे, ग्रॅज्युअली वाढवायचं. स्टॅमिना ग्रॅज्युअली वाढतं आणि ते जे हार्ट रेट आपण म्हणतो, म्हणजे इट शुड नॉट क्रॉस 160-170, म्हणजे ते एक रेंज असते फॉर रनिंग, फॉर स्विमिंग, फॉर सायकलिंग, आणि ते ट्रेनिंगनेच होतं. म्हणजे इनिशियली जर तुमचं 15 मिनिटातच तेवढं वाढतंय, तर ग्रॅज्युअली मग ते तासाभरात 1.5 तास 2 तास ते कॅपॅसिटी वाढेल. बट इट टेक्स टाइम. ओव्हर अ पिरियड ऑफ 1 year 2 years ते ग्रॅज्युअली होतं. ते एकदम शॉर्ट टर्म नाही, एवढ्या ग्रॅज्युअली आहे. इट्स व्हेरी ग्रॅज्युअल. मध्ये मध्ये ब्रेक्स पण लागतात, म्हणजे यू कॅनॉट एक्सरसाइज 7 days a week. जसं मी म्हटलं फॉर पेशंट्स, जसं मी म्हटलं की 5 days करायचं, 2 days रेस्ट घ्यायचं. इट्स सेम फॉर दिस ऑल्सो. म्हणजे जे काही आपण स्टॅमिना बिल्डिंग करतोय किंवा एक्स्ट्रीम जे स्पोर्ट्स आपण करतोय, जे स्पोर्ट्स पर्सन असतात जसे ॲथलीट्स वगैरे आहेत, ते पण ट्रेनच करतात, ते पण काही रँडम असं धावत नाही सुटत असं आहे. तर ते हे जे इन्सिडेन्सेस आहे ते अशा लोकांमध्ये जास्त आहे की जे प्रॉपर ट्रेनिंग घेत नाही किंवा त्यांना त्यांची कपॅसिटीच्या बियॉन्ड जाऊन ते काहीतरी करतात किंवा मॉनिटरिंग बिलकुल नाही आहे. म्हणजे आता स्मार्टवॉच वगैरे नाही, ते इझी झालं की आपल्याला आपलं हार्ट रेट दिसतं, तर एक पर्टिक्युलर लिमिटच्या बियॉन्ड जात असेल तर यू शुड स्टॉप. ते सोडून डाएट, म्हणजे आता जेव्हा तुम्ही इतकी इंटेन्स एक्सरसाइज करताय तर तुमचं प्रोटीन इंटेक परफेक्ट पाहिजे. प्रोटीन इंटेक खूप पाहिजे, म्हणजे मसल बर्निंग इतकं जास्त होतं ह्याच्यात किंवा फॅट बर्निंग इतकं जास्त होतं. जर बॉडीचं फॅट सगळं बर्न झालेलं आहे तर नंतर मसल्स बर्न व्हायला चालू होतात, आणि त्यावेळी मग ते क्रंचेस येणं किंवा पेन होणं, त्या सगळ्या गोष्टी होतात. किंवा हार्टला ग्लुकोज सफिशियंट पुरत नाही, लिव्हरला पुरत नाही, किंवा गिडीनेस, ब्रेनला पुरत नाही. तर प्रोटीन इंटेक सफिशियंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाय प्रोटीन डाएट, त्यात फायबर भरपूर पाहिजे, ते पण तज्ज्ञांना विचारूनच पाहिजे. आणि मील्स कसे पाहिजे, त्याचे सायकल्स असतात, म्हणजे 8 hourly पाहिजे की 12 hourly पाहिजे, डिपेंडिंग ऑन व्हॉट काइंड ऑफ एक्सरसाइज यू डू. जर ते प्रॉपरली सगळं फॉलो केलं तर ॲक्च्युली मग हे सडन कार्डियाक डेथ्स वगैरेचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात, बऱ्यापैकी कमी होतात. तर हे खूप छान माहिती सांगितली, थँक्यू. एक पॉईंट राहिला आपला की पोस्ट ऑफ मेडिकेशन्स कसे आपण प्लॅन करायला पाहिजे त्यांचे, आणि किती दिवसांनी. जे बायपासचे पेशंट्स असतात तर त्यांना जसं मी म्हटलं आपण नवीन नस लावतो, तर तिथे परत काही नवीन क्लॉट नाही व्हायला पाहिजे किंवा रक्तवाहिन्या ब्लॉक नाही व्हायला पाहिजे म्हणून एक ब्लड थिनर असतं, इकोस्प्रिन वगैरे टाईपचे बरेच ब्लड थिनर्स असतात. तर ब्लड थिनर कायम चालू असतं, म्हणजे इट विल बी लाईफ लॉंग ऑपरेशन नंतर. ते सोडून आधी काही मेडिसिन्स जे डायबिटीसचे, हायपरटेन्शनचे, बीपीचे जे काही चालू होते ते पण नंतर ते पेशंटला चालू राहतातच. त्याच्याशिवाय इनिशियल जे 10-15 दिवस असतात तर त्यासाठी पेन किलर्स, अँटीबायोटिक्स, इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे म्हणून, किंवा पेशंटला जर दम वगैरे काही लागतं आहे तर त्यासाठी नेब्युलायझेशन, वाफ वगैरे ते सगळं असतं. ते इनिशियल एक 10-12 दिवस ते मेडिसिन्स असतात, मग ते बंद होतात. युजली ब्लड थिनर्स आणि कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी काही काही मेडिसिन्स असतात, ते अँटी कोलेस्ट्रॉल एजंट्स चालू राहतात. डायबिटीसचे आणि बीपीचे हे पेशंटला कायम चालू राहतात. जे वॉल रिप्लेसमेंटचे पेशंट आहे ते त्या पेशंट्सला पण लघवी जास्त व्हायला पाहिजे त्यासाठी एक मेडिसिन असेल, डायुरेटिक्स म्हणतो आपण त्याला, तर त्याने हार्टवर प्रेशर कमी होतं, तर ते एक मेडिसिन ॲडिशनल असते. ब्लड थिनर डिपेंडिंग ऑन आपण कोणतं वॉल यूज करतो आहे, पेशंटला एक तो मेकॅनिकल वापरू शकतो किंवा टिश्यू वॉल, ते पण 2 वेगळे टाईप आहे. तर मेकॅनिकल वॉल्व असेल तर मग वॉर्फरिन नावाची गोळी असते, ती पेशंटला लाईफलॉंग घ्यायला लागतं. टिश्यू वॉल्व आहे तर तसली काही गोळी नसते, बट इकोस्प्रिन आणि डायुरेटिक्स असतात. मग हार्ट रेट कंट्रोल करण्यासाठी काही मेडिसिन असते, जसं मी म्हटलं ह्या पेशंट्सला पॅल्पिटेशन्स असतात, हार्ट रेट नेहमी जास्त असते, तर ते कंट्रोल करायला काही मेडिसिन्स असतात, तर ते पण पेशंटला डिपेंडिंग ऑन किती हार्ट रेट काय आहे वेगवेगळ्या डोसमध्ये चालू राहतात. हे जे मेडिसिन्स युजली लाईफलॉंग असतात, पेन किलर वगैरे ते 10-12 दिवसात बंद होऊन जातात, त्याच्यानंतर गरज पडत नाही. आणि ह्या एक जनरल लोकांच्या डोक्यात असतं की माझ्या गोळ्या बंद व्हायला पाहिजे, तर ह्या पेशंटला ते तुम्ही कसं कन्व्हिन्स करता की आता त्यांना ते लाईफलॉंग घ्यावंच लागणार आहे असं?
मी एकच बोलते पेशंट्सला की तुमची लाईफ एक्सटेंड होते त्याच्यामुळे आणि त्याच्याने साईड इफेक्ट होत नाहीये. गोळ्या बंद करण्यामध्ये तेवढा काही त्यांचा रोल नाहीये. कारण पेशंटची एक जनरल धारणा अशी आहे की माझ्या गोळ्या बंद झाल्या म्हणजे मी बरा झालो असं. हो, पण त्यांना तेच कन्व्हिन्स करायला लागतं की एकतर आपण इतकं मोठं प्रोसिजर करतोय, म्हणजे इट्स अ व्हेरी बिग सर्जरी. ते टिकवायला त्यांना पुढे जे एफर्ट्स घ्यायचे त्यातला एक पार्ट इज मेडिसिन्स, एक्सरसाइज. त्यांचा फायदाच होतोय, नुकसान काहीच होत नाही. साईड इफेक्ट्स आर हार्डली देअर. आम्ही ज्या डोजमध्ये मेडिसिन्स देतो युजली ते एकदम नॉमिनल डोज असतं. काही पेशंट्सला ज्यांचं हार्टचं फंक्शन कमी आहे, खराब आहे, त्यांनाच खूप हाय डोज लागतात. पण इतक्या कमी डोजमध्ये युजली काही साईड इफेक्ट्स होत नाही. आणि त्याच्यासाठीच फॉलोअप असतं. म्हणजे मी म्हटलं की 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभराने पेशंटनी दाखवायला पाहिजे. ऑटोनॉमस मोडवर नाही झाला पाहिजे. तर ते फॉलोअप त्याच्यासाठीच आहे की ज्या मेडिसिनची गरज नाही किंवा साईड इफेक्ट वी रिप्लेस दोज मेडिसिन, बट इट इज फॉर देअर बेनिफिट. घेतलं तर मग रिपीटेड व्हिजिट्सला यायला पाहिजे, फॉलोअप ठेवायला पाहिजे. म्हणजे जे आपण करतो ते पुढचे 15 वर्ष 10 वर्ष तरी टिकायला पाहिजे. ही जे काही सर्जरी आहे द लाईफ एक्सपेक्टन्सी इम्प्रूव्हज, त्याच्यासाठी हे सगळं आपण करतो, करायलाच पाहिजे. येस. तर मग खूप मोठा आणि मेजर प्रश्न असतो की कॉस्ट, की सगळ्यांना असं वाटतं की हार्टच्या सर्जरीला आणि त्याला खूप कॉस्ट लागते किंवा खूप खर्च लागतो. तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल का की आपण ते कसं मॅनेज करतो? ॲक्च्युली जे बायपासचं बेसिक पॅकेज असतं, जसं म्हटलं आपण कॉमनली आता बीटिंग हार्टच करतो जास्त, म्हणजे 99% टाइम्स इट्स बीटिंग हार्ट सर्जरी. तर त्याचं बेसिक पॅकेज 3-3.5 लाखापर्यंत असतं. म्हणजे त्यात पेशंटचं ICU स्टे वगैरे सगळं इन्व्हॉल्ड असतं आमच्या हॉस्पिटलला. जर पंप वगैरे यूज झालं किंवा जर पेशंटला स्पेशल रूम पाहिजे असेल, VIP रूम वगैरे पाहिजे असेल, तर अकॉर्डिंगली ते चेंजेस होऊन 5-5.5 लाखापर्यंत मॅक्झिममपर्यंत जातं. ते जर वॉल रिप्लेसमेंट असेल तर ह्या पॅकेजला ॲडिशनल वॉलची कॉस्ट ॲड होते. वॉल पेशंट जे कुठला यूज करेल, मेकॅनिकल जर पेशंटला लागणार असेल, मेकॅनिकलचं रफली अराउंड 1 लाख कॉस्ट असतं. टिश्यू वॉलमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. तर स्टार्टिंग फ्रॉम 2 लाख टू अप टू 4 लाखपर्यंत भरपूर ऑप्शन्स असतात. तर ते जे आहे ते पॅकेजमध्ये ॲड होऊन जातं. तर समवेअर अराउंड 4 lakhs टू 6.5 पर्यंत वॉल रिप्लेसमेंट. आणि समजा आधीपासून त्यांनी इन्शुरन्स क्लेम केलेला असलं तर हे पूर्ण इन्शुरन्समध्ये, जर त्यांचा इन्शुरन्स आहे किंवा जसं CGHS वगैरे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतात, त्याच्यामध्ये PMC वगैरे त्यात इन्क्लुडेड आहे. तर मग त्यात काही डिस्पोजेबल्स किंवा वॉल्स किंवा एक्स्ट्रा आयटम लागले तरच ते चार्जेबल असतं, अदरवाईज नसतं. मग पेशंटचं जर इन्शुरन्स असणं बेस्ट थिंग आहे. म्हणजे ॲक्च्युली अजूनही तेवढं अवेअरनेस नाही, अजूनही लोक इन्शुरन्स घेत नाही. इन्शुरन्स घ्यायलाच पाहिजे, पण इट इज अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे जर इन्शुरन्स असेल तर सगळ्यांसाठी खूप इझी होतं आणि पेशंटसाठी तर खूपच इझी होऊन जातं. म्हणजे ते पॅकेज पण त्यांचे खूप एक्सपेन्सिव्ह असतात. म्हणजे 2+8 days म्हणजे 10 days ऑलमोस्ट प्री ऑफ पोस्ट ऑफ धरून, तर इट्स व्हेरी कम्फर्टेबल फॉर द पेशंट. ते इन्शुरन्स असेल तर सगळं इन्शुरन्समध्येच होतं. मग म्हणजे पेशंटला हार्डली काही वरून हे करायला लागतं. तर हार्ट डिसीज आहे तुम्हाला किंवा तुम्हाला तो खर्च नको असेल तर इन्शुरन्स नक्की करायला पाहिजे. सगळ्यांनी इन्शुरन्स करायलाच पाहिजे. नंतर ते लपालपी करायला हॉस्पिटलला किंवा डॉक्टरला म्हणून उपयोग नाही की ह्या सर्जरीचे खूप पैसे घेत आहेत वगैरे, कारण आपण एफर्टच घेत असतो त्यांना रिपेअर करण्यासाठी. नाही, कसं आहे ना, एक मी नोटीस केले की बरेच पेशंट्स असतात की जे हेल्थ केअरवर खर्च करायला रेडी नसतात. अजूनही मेंटॅलिटी आपल्याकडे ती नाहीये की हेल्थ केअरवर नाही करायचं, पण बाकी सगळं घेणार. गोल्ड ज्वेलरी घेणार, कपडे घेणार, घर घेणार, कार घेणार, आयफोन घेणार. बरेच पेशंट आयफोनवाले असतात की जे ह्याच्यासाठी रेडी होत नाही, पण हेल्थ केअरवर नाही करायचं असतं. बट हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हेल्थ जर आहे तर बाकी गोष्टी आहे. त्यासाठी मग थोडं खर्च करायची तयारी पाहिजे. अँड यू आर गेटिंग व्हेरी गुड केअर. म्हणजे तुम्ही जे काही करताय, कार आणि मोबाईलचं तर कॉस्ट पण डेप्रिशिएट होतं. म्हणजे इन्शुरन्स घेतला तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तर मग एवढी तरी मेंटली पाहिजे की म्हणजे जे होते ते पेशंटसाठीच होते, त्यांच्या भल्यासाठी होते. आणि इट विल बी देअर फॉर रेस्ट 10, 12, 15 years. म्हणजे व्यवस्थित झालं तर काही पेशंट 20-20 वर्ष पण फॉलोअपला येतात. अरे वा. असं आहे. म्हणजे जे मेंटेन करतात ना व्यवस्थित, वॉल रिप्लेसमेंट वगैरे वाले, तर ते 20-25 वर्ष पण फॉलोअपला येत असतात. म्हणजे सर्जन्सचे 2 जनरेशन बदलले तरी पेशंट येत असतो. आणि म्हणजे त्याचा तेवढे दिवस त्या सर्जरीचा फायदा आहे. आणि तेवढ्या वर्षांनी त्यांचा लाईफ एक्सटेंड झालाय. ते त्यांच्या नॉर्मल प्रोफेशनमध्ये असतात. एक पेशंट आहे ते लॉयर आहेत. म्हणजे 20 वर्षांपूर्वी वॉल रिप्लेसमेंट झालेला, आता मी त्याचं रिडू वॉल रिप्लेसमेंट केलं. आणि ही इज अ लॉयर, प्रॅक्टिसिंग लॉयर आहे. आपण रिडू कुठल्या एज पर्यंत करू शकतो मॅम वॉल रिप्लेसमेंट? ऍक्च्युली एज ॲज सच क्रायटेरिया नाही आहे. म्हणजे पेशंट जर फिट आहे, म्हणजे आम्ही काही बघतो की हार्टचं फंक्शन कसं आहे, इजेक्शन फ्रॅक्शन कसं आहे, पेशंट टॉलरेट करू शकतो का, तर मग आपण कुठल्या एजला करू शकतो. जे लास्ट रिडू केले ते मी 65 year old केलेलं आहे. अच्छा. तर 65च्या पुढे म्हणजे आता लाईफ एक्सपेक्टन्सी जनरल पॉप्युलेशनची पण वाढली आहे. म्हणजे आपण आधी म्हणायचो 50-60 years जगलं खूप झालं, तसं
असं नाही. आता पेशंट इझिली 75, 80, 85 पर्यंत जगतात. जर पेशंट इज फिजिकली ॲक्टिव्ह, ऑपरेशनच्या आधी चालते फिरते होते, तर 70, 75 जरी असेल तरी करायला पाहिजे. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की मी तरी खूप कमी बघितलेले आहेत की ज्या लेडीज कार्डियाक सर्जन आहेत, आणि तुम्ही वन ऑफ आहे आणि वन ऑफ लिडिंग रुबी हॉलच्या सर्जन आहात, तर तुम्हाला ॲज अ वुमन काय काय चॅलेंजेस तुम्हाला ह्या मोठ्या मोठ्या सर्जरीजसाठी कुठल्या चॅलेंजेसला तुम्हाला तोंड द्यावं लागतं? ॲक्च्युली जसं तुम्ही म्हणाला की खूप रेअर असतात फिमेल कार्डियाक सर्जन्स. म्हणजे पुण्यात तर मी सिंगलच आहे आणि इंडियात फिंगरवर काउंट करू शकतो एवढेच. मे बी 20s वगैरे मध्ये असतील, त्याच्यापेक्षा जास्त नाहीच आहेत. तर स्ट्रगल आमचं खूप आधीच स्टार्ट होतं. म्हणजे इट्स ऑन बोथ लेवल्स, थोडं पर्सनल लेवलवर पण असतं, थोडं प्रोफेशनल लेवलवर पण असतं. तर मी कार्डियाक सर्जरी घेतलं ते बाय चॉईस घेतलं. म्हणजे मी आय वॉज अ टॉपर इन 12th स्टँडर्ड. आय वॉज अ स्टेट टॉपर. सायन्सशीमध्ये मी फर्स्ट होते. तर माझ्या घरच्यांची पण इच्छा होती की मी बिट्स पिलानीला गेलं पाहिजे, मी MBBS नाही घ्यायला पाहिजे. खूप स्ट्रगल असतं, खूप दिवस जातात, खूप वर्ष जातात असं. बट देन बिकॉज आय वॉन्टेड टू बी कार्डियाक सर्जन म्हणून मी MBBS घेतलं. मग त्याच्यानंतर MS, MCH म्हणजे सगळं करता 13 वर्ष गेले. ते पण मी नॉनस्टॉप. म्हणजे मला प्रत्येक ह्याला रँक फर्स्ट एंट्रन्सला येत गेलं. मला कधी रिपीट नाही करायला लागलं किंवा ड्रॉप नाही घ्यायला लागलं. जेव्हा मी फर्स्ट टाईम माझ्या पेरेंट्सला सांगितलं की मला कार्डियाक सर्जन व्हायचं आहे, आय वॉज इन 9th स्टँडर्ड. म्हणजे खूप अर्ली. म्हणजे 8thला असताना माझे ग्रँडफादर होते म्हणजे, तर त्यांची बायपास सर्जरी मुंबईला झाली होती KM हॉस्पिटलला. तर त्यावेळी तिथे जे सर्जन होते, शी वॉज फिमेल सर्जन, शी वॉज HOD, हेड ऑफ द डिपार्टमेंट कार्डियाक सर्जरी KM हॉस्पिटल. त्यावेळी म्हणजे खूप आधी, मी 8th स्टँडर्डला, म्हणजे किती वर्ष झाले त्याला. आणि जेव्हा माझे पेरेंट्स परत आले मुंबईवरून, तर दे वर ऑल लाईक की एकदम स्ट्रॉंग लेडी थी, बहुत अच्छी थी, बहुत अच्छा काम किया, बहुत अच्छा ऑपरेट किया. तर दॅट इमेज वी फॉर्म इन अ माइंड की आपल्याला असं व्हायचं आहे, जवळपास तरी पोचायचं आहे. तर फ्रॉम देअर इट स्टार्टेड की नाही, कितीही झालं तरी आपण हेच करायचं आहे असं. तो प्लॅन करून करून हळूहळू होत गेलं. पण तेच मग MS-मध्ये ॲडमिशन भेटल्यावर फॉर्च्युनेटली आय हॅड व्हेरी गुड कलिग्स. म्हणजे माझ्या कलिग्स करून कधी असं नाही झालं की फिमेल आहे तर मग कशाला करायचं आहे, असं नाही करायचं, तसं नाही करायचं. तर फॉर MS ऑल्सो हॅड व्हेरी गुड कलिग्स अँड फॉर MCH ऑल्सो. MCH-मध्ये एकच फरक होतं की युजली एज होऊन जाते, लग्न होऊन जातं सगळ्यांचं. तर माय हजबंड इज ऑल्सो व्हेरी सपोर्टिव्ह. म्हणजे तसं काही इश्यू नाही झालं. म्हणजे इवन नाव, म्हणजे वॉट एव्हर आय एम डुईंग, इट्स बिकॉज ऑफ हिम. म्हणजे ही हॅज बीन विथ मी सिन्स माय MS डेज. तर ही वॉज द वन हू एनकरेज की बाबा तू MCH कर. म्हणजे त्याच्यामुळे हे केलं आहे मी पुढे, असं आहे ते. बट ऑफकोर्स सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे बच्चूचं कसं होणार, मग फेलोशिप करता येणार नाही करता येणार, मग घर कोण बघणार, ह्या सगळ्या गोष्टी असतात की जे आपल्याला प्लॅन करायला लागतात. पण होतं ते मॅनेज. म्हणजे असं नाही की नाही करता येत. फॉर्च्युनेटली माय सन इज ऑल्सो व्हेरी अंडरस्टँडिंग. म्हणजे त्याला पण कळतं की मी काहीतरी काम करत आहे, तर तो अकॉर्डिंग टू तसं ग्रूम झालं आहे. असं आहे खूप स्टार्टिंगपासून. बट इन माय इनिशियल डेज, म्हणजे जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली, तर जस्ट टू प्रूव्ह की कुठला मेल करतोय तेवढं मी पण करू शकते, तर मी त्याला राऊंडला घेऊन जायचे सोबत. मी लीव्ह नाही घ्यायचे. म्हणजे मी OPDला त्याला घेऊन जायचे जर काही कारणाने, सपोज त्याला घरी नाही, खूप छोटा होता, म्हणजे 6 वर्षाचा. आय स्टार्टेड प्रॅक्टिसिंग वेन ही वॉज ओनली 15 days ओल्ड. बट त्यावेळी तेवढं हेवी काम नव्हतं. पण 6 वर्ष झालं तर किती दिवस थांबणार अजून. बिकॉज जसं मी म्हटलं की सर्जिकल फील्डमध्ये जर सर्जनला करायला भेटत नाही आहे केस, तर काही उपयोगच नाही आहे. तर बिकॉज त्याच्यामुळे लिमिटेशन्स यायचे. म्हणजे मी जायचे तरी मला केसेस थोडे कमी भेटायचे. तर आय स्टार्टेड फुल फ्लेजेड, म्हणजे वेन ही वॉज 1.5 year ओल्ड. आणि मग कधी कधी OPDला त्याला सोबत घेऊन जायचे, कधी ICU राऊंड्सला रात्री सोबत घेऊन बसायचे, किंवा वॉर्डच्या राऊंडला त्याला कडेवर घेऊन जायचे. तुम्ही ॲडजस्ट केलं, पण तुम्ही हारल्या नाही. आणि सगळ्या ज्या फिमेल आहेत ज्या MBBS करतायत त्यांनी इन्स्पायर व्हावं तुमच्याकडून, आणि त्यांनी पण कार्डियाक सर्जन बनायचं. म्हणजे जे आवडतं ते करता आलं पाहिजे, ॲडजस्ट करता आलं पाहिजे. अँड लोक पण मग तसे सपोर्ट करतात. म्हणजे बिकॉज माय हजबंड सॉ की नाही मला करायचं, तुम्ही इच्छा दाखवली तर नक्कीच सगळेच सपोर्ट करतात. तर माझे डिपार्टमेंटचे पण जेवढे लोक होते ज्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे, तर कुठे ना कुठे सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे की सपोज कुठे डिफिकल्टी जात आहे ते सपोर्ट करायचे, हेल्प करायचे, असं आहे. आणि ग्रॅज्युअली एक फेज असते, म्हणजे ती फेज निघून गेली की ऑब्व्हियसली मग आपण आपल्या ओनवर असतो. म्हणजे करता येतं, सगळं करता येतं. इट्स जस्ट अटेम्प्ट. जे आपण म्हणतो ना मेल फिमेलवाला जे, ते डिफरन्स एकच असतं फक्त, बाकी कुठेच काही फरक पडत नाही. हा खूप मोठा पॉईंट सांगितला मॅडमनी, आणि नक्कीच सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. आता एक शेवटचा प्रश्न असा विचारते मॅडम की सायकोलॉजिकल सपोर्ट किंवा काउन्सिलिंग हे
सर्जरीनंतर किती आवश्यक आहे पेशंटला? ॲक्च्युली सायकोलॉजिकल काउन्सिलिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सायकोलॉजिकल काउन्सिलिंग फर्स्ट टाइम कुठे स्टार्ट होते? जे पेशंट GP सोबत असतो. हो, ठीक आहे. पेशंट्स युजली कम फ्रॉम GPs. कधीच आमच्याकडे फर्स्ट टाइम पेशंट येत बरोबर नाही. आहे. जे जनरल फिजिशियन आहे, फॅमिली डॉक्टर जे आपण म्हणतो, तर फर्स्ट टाइम काउन्सिलिंग तिथून चालू होते, प्री ऑपरेटिव्हली. बरोबर. ठीक आहे. जर GPने त्याचं काम एकदम परफेक्ट जर केलं आहे, व्यवस्थित काउन्सिलिंग केलं आहे, तर पेशंट पोस्ट ऑपरेटिव्हली पण चांगलंच करतात. पोस्ट ऑपरेटिव्हली मग जसं मी म्हटलं की फॉलोअप माझ्याकडे तर राहणारच आहे, पण वी प्रेफर की पेशंटचं जे ओरिजिनल GP आहे किंवा फॅमिली डॉक्टर आहे, पेशंटने त्याच्याकडे पण फॉलोअप करावं. कारण दे आर मोर क्लोज टू दॅट फॅमिली. GPsला त्यांची फॅमिली हिस्ट्री माहिती असते, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा प्लस पॉईंट्स आहे ते सगळे माहिती असतात. तर अकॉर्डिंगली ते त्यांना सगळं हे करून देऊ शकतात, प्लॅन करून देऊ शकतात की कसं कसं करायचं आहे, मेडिसिन्स कसे कसे घ्यायचे, कसं ते लाईफ प्लॅन करायचं आहे असं. तर काउन्सिलिंग ऑफकोर्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. काही काही पेशंट्स असतात की जे आपण सगळं करून पण डिप्रेशनमध्ये जातात. तर त्यांना काउन्सिलर्स लागतात किंवा अँटी एन्झायटी मेडिसिन्स असतात किंवा झोपेसाठी मेडिसिन्स असतात. देर आर फ्यू पेशंट्स की जे झोपतच नाही, म्हणजे पोस्ट ऑप त्यांचं एकदम रिदम पण बिघडतं, सगळं बिघडतं, बरेच दिवस ते झोपत नाही, तर त्यांना सेडेटिव्ज वगैरे द्यायला लागतात. तर मेडिकेशन्स ऑल्सो कम इन टू रोल अशा केसेसमध्ये. आणि काही काही प्रिऑपस डिप्रेशनमध्ये असतात की असं कसं झालं, मी सगळं व्यवस्थित फॉलो करत होतो, मी सगळं चांगलं होतं आणि असं कसं झालं, ते एक्सेप्टन्स यायला खूप वेळ जातं. मग तेच मी म्हटलं, मग तिथे जे GPs असतात त्यांचं रोल खूप इम्पॉर्टंट असतं की सगळं म्हणजे पेशंटला एक्सेप्ट करून देणं की हां हे असं असं आहे आणि इट्स नॉट अ बॅड थिंग. म्हणजे डायग्नोज झाला राईट टाईमवर, दॅट इज व्हेरी गुड, की त्याच्यावर आपण काहीतरी करू शकतो आणि त्याच्यावरून चांगलंच होईल, म्हणजे वाईट होणार असं नाहीच आहे. म्हणजे जेवढं ऑप्टिमिझम, जेवढं पॉझिटिव्ह वाईब्स असतात तेवढं पेशंटसाठी बेटर असतं. तेवढ्या लवकर ते सोशल लाईफमध्ये, ॲक्टिव्ह लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये लवकर ते ॲसिम्युलेट होऊ शकतात. बरोबर. सो मॅडमने आपल्याला खूप छान समजून सांगितलं आहे कार्डियाक सर्जरीबद्दल. कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात, कशा त्या ऑपरेट करतात आणि कसं त्याचं मॅनेजमेंट असायला पाहिजे, कशी सायकॉलॉजी असायला पाहिजे, कसं सगळं असायला पाहिजे. तर तो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही आज आम्हाला दिली आणि साध्या शब्दात, आणि एवढा वेळ दिला तुमचा त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.